पुंडलीक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु श्री रामकृष्ण महाराज की जय। आपुली आपण पेया जरी इंद्रिय येती आया, तरी अधिक काय धनंजया सार्थको असे। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 2। म्हणून आपुली आपण पेया जरी इंद्रिय येती आया, तरी अधिक काय धनंजया सार्थको असे। ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील ओवी। परमार्थ म्हणजे नेमकं काय? परमार्थाच्या आम्ही आमच्या परीने अनेक व्याख्या बनवतो, परंतु ज्ञानोबाराच्या लेखी परमार्थाची खरीखुरी व्याख्या काय? परमार्थ म्हणजे नेमकं काय? आपलं जीवन पाप पुण्यरहित होण्यासाठी आयुष्यभर केलेली साधना, आयुष्यभर केलेला प्रयत्न म्हणजेच परमार्थ होय। काय बोललो मी? परमार्थ म्हणजे काय? आपलं जीवन पाप पुण्यरहित होण्यासाठी आयुष्यभर केलेली साधना, आयुष्यभर केलेला प्रयत्न म्हणजेच परमार्थ होय। जेव्हा आपलं जीवन पूर्णपणे पाप पुण्यरहित होईल, तेव्हाच श्री गुरु कृपेने आपल्याला मोक्ष मिळतो। आणि म्हणूनच तुकोबाराय बोलले, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्य अंगा। तुकोबाराय म्हणतात, मी अग्निरूप झालो म्हणजे विस्तव झालो नाही, मी मुक्त झालो, अग्निसारखा पवित्र झालो, मी मुक्त झालो। का? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, नेदी लागो पाप पुण्य अंगा। महाराज म्हणतात, मी माझ्या अंगाला पाप तर लागूच दिलं नाही, पण पुण्य सुद्धा लागू दिलं नाही। आणि म्हणून ज्या दिवशी आपलं जीवन पूर्णपणे पाप पुण्य रहित होईल, तेव्हा श्रीगुरु तुम्हाला शोधत येतो आणि आत्मज्ञान देऊन मुक्त करतो। म्हणून जीवन पाप पुण्य रहित होण्यासाठी आयुष्यभर केलेली साधना, आयुष्यभर केलेला प्रयत्न म्हणजेच परमार्थ। ज्ञानोबाराय बोलले, सुकृत दुष्कृत समान समी, तेची पाविजे मनुष्य भूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी। ज्ञानोबाराय, ज्यावेळेस तुमचं पाप आणि पुण्य समान असतं, त्यावेळेस तुम्ही पुन्हा मनुष्य बनता। सुकृत दुष्कृत समान समी, तेची पाविजे मनुष्य भूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी। ज्यावेळेस आपलं पाप पुण्य समान आहे, त्यावेळेस पुन्हा मनुष्याचा जन्म मिळतो। ज्यावेळेस आपलं पुण्य अधिक आहे, तेव्हा आम्ही स्वर्गाला जातो, आणि ज्यावेळेस पाप अधिक आहे, तेव्हा आम्ही नरकाला जातो। आणि जेव्हा पदरी पाप पुण्याचं नाही आहे, तेव्हा आम्ही मुक्त होतो। आणि म्हणून तुकोबाराय बोलले, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्य अंगा। मी मुक्त झालो का? माझ्या जीवनात पापही शिल्लक नाही आणि पुण्यही शिल्लक नाही, म्हणून मी मुक्त झालो। म्हणून जीवन पाप पुण्य रहित करण्यासाठी आयुष्यभर केलेली साधना, आयुष्यभर केलेला प्रयत्न म्हणजेच परमार्थ। जीवन पाप पुण्य रहित बनवायचं आहे, ते कसं बनवायचं आहे याचं चिंतन मांडायचं आणि आपल्याला पुढे चालायचं। पाप जसा एक मळ आहे, तसं पुण्यही एक मळ आहे। हे पाप पुण्य स्वर्ग नरक सूचक आहेत। ज्ञानोबाराय बोलले, स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक, ते सांडू निघाली अशेक ज्ञाने येणे। पाप पुण्य हे स्वर्ग नरक सूचक आहेत। अज्ञानाच्या पोटी धर्म आणि अधर्म जन्म घेतो, धर्माने पुण्याचा जन्म, अधर्माने पापाचा जन्म। पुण्य स्वर्गाला नेतं तर पाप नरकाला नेतं, आणि शेवट हा दोन्हीलाही असतो। तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका। यावं लागतं, गडगंज पुण्य पदरी आहे, स्वर्गाला जावं लागल।
वैकुंठ चुकेल, मोक्ष चुकेल, सायुज्य चुकेल, पांडुरंग चुकेल, संतपद चुकेल. पुण्य जर पदरी साठवून ठेवलं तर स्वर्गाला जावं लागेल, पाप असेल तर नरकालाच जावं लागेल. उघड उघड आहे. आणि या पुण्याच्या शिदोरीवर तुम्ही स्वर्गाला गेलात, पण या पुण्याची शिदोरी भोगून संपली की पुन्हा मृत्यूलोकात यावं लागतं. येऊ लागती माघारे मृत्यूलोका, यावं लागतं. पुन्हा किडामुंगी बनावं लागतं. लक्ष 84 मध्ये फिरावं लागतं. भगवान रामचंद्र आणि लक्ष्मण गुरु विश्वामित्रासोबत एकदा वनात बसले होते. दुपारची वेळ, झाडाखाली बसलेत. तेवढ्यात गुरु विश्वामित्र हसले. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणाले की गुरुवर का हसलात? आता रामचंद्र तर महाविष्णूचा अवतार, पण प्रभू रामचंद्राने ठरवलं होतं मनुष्य रूपात आलोय, मनुष्यासारखंच वागायचं, आपलं देव पण दाखवायचं नाही. गुरुवर का हसलात? विश्वामित्राला विचारले. विश्वामित्र गुरु होते. म्हणले वत्सराम, तू चाललेला मुंगळा पाहिलास का? म्हणले हो गुरुवर. बघ म्हणले, एका मुंगळ्याच्या पाठीवर दुसरा मुंगळा बसलाय. तो वर बसलेला मुंगळा गेल्या जन्मातला इंद्र आहे. गेल्या जन्मातला इंद्र आहे. याला म्हणायचं येऊ लागती माघारे मृत्यूलोका, यावं लागतं. स्वर्गात असताना ऐरावतावर बसायची सवय होती, ती सवय मोडली नाही. खाली आल्यावर सुद्धा बसायला ऐरावत लागतोय. मुंगळारूपी का होत नाही, पण बसायला ऐरावत लागतोय. दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसलाय ऐरावत समजून. तो वरचा जो आहे तो इंद्र आहे, गेल्या जन्मातला. आज मृत्यूलोकातून पडलाय, पदच्युत झालाय, मुंगळा बनलाय. गडगंज पुण्य आहे. पुण्याच्या बळावर स्वर्ग लाभलाय, पण भोगून संपलं. पदच्युत व्हावं लागतं, मृत्यूलोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं, 84 लक्ष योनी फिराव्या लागतात. एक 10,000 रुपये घेऊन मुंबईला गेले. 8 दिवस राहिले, 15 दिवस राहिले, 10,000 संपले. परत बीडला, केजला, वरबगावला यावंच लागतं. पुण्याची शिदोरी घेऊन स्वर्गात गेले, ते पुण्य भोगून संपलं, मृत्यूलोकात यावंच लागतं. हनुमंत ज्ञानाबराय बोलले की तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यूलोका, यावं लागतं. पुन्हा 84 लक्ष योनी फिराव्या लागतात. पण परमार्थ करताना पुण्यही पदरी साठवून ठेवू नका. पाप जसा एक मळ आहे तसं पुण्यही एक मळ आहे. पाप जसा एक मळ आहे तसा पुण्यही एक मळ आहे. पाप नरकाला नेतं तर पुण्य स्वर्गाला नेतं, पण ते पुण्य भोगून झाल्यानंतर स्वर्गातूनही खाली यावं लागतं आणि मृत्यूलोकात येऊन नाना 84 प्रकारच्या योनीत फिरावं लागतं. पुण्यही पदरी साठवून ठेवू नका. जीवन पाप पुण्य रहित बनण्याच्या मागे लागा. देव भेटेल, मोक्ष मिळेल. मग तुम्ही म्हणाल आम्ही पुण्य करूच नाही का? या सप्ताहात आम्ही देणग्या देतो, वर्गणी देतो, आम्ही पुण्यच करू नये का? टोपल्यानं करा, टोपल्यानं करा, पोत्यानं करा, कितीही पुण्य करा, पण पदरी साठवून ठेवू नका. आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा. ते पुण्य भगवंताला जातं आणि त्या पुण्यातून तुम्ही मोकळे होतात. ते पुण्य तुम्हाला जन्म बांधण्याच्या फेऱ्यात बांधत नाही. आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. त्या कर्मातून निर्माण होणारं पुण्य आपोआप देवाला अर्पण होतं. ते पुण्य तुमच्या पदरी साठवून राहत नाही आणि तुम्हाला स्वर्गाला नेत नाही. आणि पुन्हा पुण्याची शिदोरी संपली की मृत्यूलोकात आणून टाकत नाही, किडामुंगी बनवत नाही. म्हणून पाप जसा एक मळ आहे तसं पुण्यही मळ आहे. पाप तर करायचंच नाही, पण हातून घडलेलं पुण्य भगवंताला अर्पण करायचं आणि मोकळं व्हायचं आणि जीवन पाप पुण्यरहित बनायचं. आणि म्हणून तुकोबाराय बोलले की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्य अंगा. मी माझ्या जीवनात माझ्या अंगाला पाप तर लागूच दिलं नाही, पण पुण्यही लागू दिलं नाही. ते भगवंताच्या चरणी अर्पण केलं. माझं जीवन पाप पुण्यरहित झालं. म्हणून बाबाजी सद्गुरू मला शोधत आले आणि मला मुक्ती मिळाली. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्य अंगा. पण परमार्थाच्या अनेक व्याख्या आहेत, पण परमार्थाची सर्वात उत्कृष्ट ज्ञानावराने व्याख्या जर काय केली असेल तर जीवन पाप पुण्य रहित होण्यासाठी आयुष्यभर केलेली साधना, आयुष्यभर केलेला प्रयत्न म्हणजेच परमार्थ. पाप पुण्य समान असेल नरकाला जाल, पाप पुण्य समान असेल पुन्हा मनुष्य व्हाल. पुण्य जास्त असेल स्वर्गाला जाल, पाप जास्त असेल नरकाला जाल. पाप पुण्य शिल्लक नसेल तर मुक्त व्हाल.
आणि हाच मोक्ष, हीच मुक्ती मानवी जीवनाचं सर्वात मोठं सार्थक आहे. आणि हे मोक्षरूपी सार्थक जर गाठायचं असेल तर ज्ञानोबा बोलतात आपलं जीवन पाप पुण्यरूपी होऊ द्या. जीवनात पाप तर करूच नका, पण झालेलं पुण्यही भगवंताला अर्पण करा आणि जीवन पाप पुण्यरहित बनू द्या. त्या दिवशी सद्गुरू तुम्हाला शोधतील आणि मोक्ष मिळवून देईल. आता प्रश्न असा उभा राहतो की जीवन पाप पुण्यरहित कसं बनवायचं आणि जीवनामध्ये पाप पुण्य कशामुळे निर्माण होतं, ही दोन प्रश्न उभे राहतात. जीवनात पुण्य आणि पाप कशामुळे येतं आणि ती येऊ नये, पुण्य आणि पाप येऊ नये म्हणून आम्ही काय करायचं, हा आजच्या चिंतनाचा मुख्य भाग आहे. प्रथमतः जीवनात पाप पुण्य कशामुळे येतं आपण हे पाहूयात. जीवनात पाप पुण्य दोन गोष्टीमुळे येतं. एक, 5 ज्ञानेंद्रियाची 5 विषय भोग. 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि या 5 ज्ञानेंद्रियांनी आपले आपले विषय जर भोगले तर यातून पुण्य आणि पापाची निर्मिती होते, एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आपण केलेले बरे वाईट कर्म, या कर्मातून पुण्य आणि पापाची निर्मिती होते आणि हे पुण्य आणि पाप आम्हाला संसारात बांधतं. ते बघूनच पार पाडावं लागतं. कारण ज्ञानोबा बोलले, अगा कर्मे जे उरावे तेथेही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. नगभर जरी पुण्य किंवा पाप पदरी शिल्लक राहिलं तर ते भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात, मोक्ष दुरावतो. म्हणून जीवनात पाप पुण्य निर्माण होऊ देऊ नका. जीवन पाप पुण्यरहित बनवा. तर पुण्य कशानं आणि पाप कशानं निर्माण होतो जीवनात? 5 ज्ञानेंद्रियाच्या 5 विषय भोगानं आणि आपण केलेल्या बऱ्या वाईट कर्मानं. प्रथमतः या 5 ज्ञानेंद्रियामुळे जीवनात पाप पुण्य कसं निर्माण होतं यावर आपण प्रकाश टाकूयात आणि शेवटी कर्माकडे वळूयात. एकूण 5 ज्ञानेंद्रिय: कान, नाक, डोळा, जीभ आणि त्वचा. ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा आपापला स्वतंत्र विषय आहे. शब्द हा कानाचा विषय, गंध हा नाकाचा विषय, रूप हा डोळ्याचा विषय, स्पर्श हा त्वचेचा विषय आणि चव अर्थात रस हा जिभेचा विषय. उदाहरण म्हणून तुम्हाला कानाचा विषय सांगतो. शब्द हा कानाचा विषय. विषय हा शब्द जर आपल्या शास्त्रात आला तर शास्त्रात आम्हाला एक सवय पडली की विषय म्हणलं की आम्हाला स्त्री पुरुषाच्या लैंगिक भावना वाटतात. एवढ्यापुरताच आम्ही विषय या शब्दाचा अर्थ घेतो. स्त्री पुरुषाची लैंगिक भावना म्हणजे विषय तर आहेच, तो तर विषयच आहे, पण केवळ हेच स्त्री पुरुषाच्या लैंगिक भावना म्हणजेच विषय, एवढा विषय शब्दाचा अर्थ मर्यादित नाही आहे. विषय म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रियाने आपापला स्वतंत्र भोगलेला विषय म्हणजे विषय. हे प्रमुख विषय आहेत 5 ज्ञानेंद्रियाचे. उदाहरण म्हणून मी तुम्हाला कानाचा विषय सांगतो. शब्द हा कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर आणि एक निंदापर. ज्ञानोबा बोलले, देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती, ते तर द्वेषा द्वेष उपजती श्रवणाद्वारे. शब्द हा कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर आणि एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. आता बघा, कानाचा विषय शब्द जर भोगला तर त्यातून पाप पुण्याची निर्मिती कशी होते आणि पाप पुण्य संसारात आम्हाला कसं बांधतं. आता माझं प्रवचन संपलं. संपल्यानंतर 5-50 माणसं स्तुती करणारे असतात, 5-50 10-5 नाव ठेवणारे असतात. कुणी फुलाच्या माळा घालतं, कुणी खेटराच्या माळा घालतं. तऱ्हेतऱ्हेचे माणसं असतात. माझं प्रवचन संपलं की 5-50 माणसं मला गरडा घालतील आणि माझं कौतुक करू लागतील. वा 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 डॉक्टर मोठे साहेब, डॉक्टर भागवतराव मोठे, वा 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 काय प्रवचन केलं वा, तुम्ही काय ज्ञानेश्वरी सांगितली. अशी कुणी ज्ञानेश्वरी सांगतच नाही हो. तुम्ही काय छान ज्ञानेश्वरी सांगितली हो. अशी 10-5 माणसांनी माझी स्तुती केली. स्तुती हा कानाच्या आवडीचा विषय. स्तुती ऐकायला मेलेला माणूस उठून बसेल आणि पुन्हा मरेल, इतकी स्तुती माणसाला प्रिय आहे.
माझी स्तुती केली, डॉक्टर साहेब तुम्ही फार छान बोलले वाच, फारच छान बोलले, असं प्रवचन कधी ऐकलंच नाही आम्ही, फारच छान बोलले. मला गुदगुल्या होतात, मला डॉक्टर मोठेला गुदगुल्या होतील, वा मी फुगेल, फुगेल काय फुटेलच. स्तुती माणसाला प्रिय आहे. त्यांनी माझी तारीफ केली, स्तुती केली. मी लगेच स्तुती करणाऱ्याच्या गळ्यात हात टाकेल. मामा आपलं नाव काय? तू म्हणे अमका अमका. मी म्हणे तुम्ही कुठले? वरबगावचे. काय करता? शेतीच करतो. किती झाला कापूस? 100 क्विंटल. ऊस किती आहे? 5 एकर. पाणी बोरला भरपूर आहे. पाणी बोरला भरपूर आहे. पाण्याची काय कमी आहे? पोरं बारं आहेत नोकरीला. मी त्याच्या गळ्यात हात घालेल. कारण ज्यांनी माझी स्तुती केली, स्तुती करणाऱ्याबद्दल तात्काळ माझ्या मनामध्ये राग अर्थात प्रीती निर्माण होते. हे रागद्वेष, आपल्या शास्त्रामध्ये रागद्वेष असे शब्द येतात. तर ज्यांनी माझी स्तुती केली त्या स्तुती करणाऱ्याबद्दल मला तात्काळ राग निर्माण होईल, अर्थात प्रेम प्रीती निर्माण होईल. राग या शब्दाचा अर्थ क्रोध नाही, शास्त्रात राग म्हणजे प्रेम प्रीती. ज्यांनी माझी स्तुती केली, स्तुती करण्याबद्दल मला तात्काळ राग अर्थात प्रीती प्रेम निर्माण होईल. मी त्याच्या गळ्यात हात घालेल, त्याला हॉटेलमध्ये नेईल, चहा पाजेल आणि त्याला सांगेल की मामा आपला बीडला डोळ्याचा दवाखाना आहे, मी डॉक्टर भागवत मोठे नेत्रतज्ञ बीड, माझा बीडला आदर्शनगरला दवाखाना आहे, या एका दिवशी मी तुमचे डोळे फुकट तपासेल. आल्यावर मी त्याचे डोळे फुकट तपासेल, त्याला चहा पाणी पाजेल. काय झालं? त्यांनी माझी स्तुती केली, मी स्तुती हा विषय भोगला माझ्या कानानं, मला त्याच्याबद्दल राग अर्थात प्रीती निर्माण झाली. प्रीतीतून मी त्याच्यासोबत सद्वर्तन केलं, सद्वर्तनातून पुण्य जन्माला आलं. पुण्य जन्माला आलं की हे पुण्य तुम्हाला संसारात बांधणार. आता दुसरी बाजू बघा, एखादं उपटसूळ असते, प्रवचन संपल्यावर उठलं, काय डॉक्टर मोठे साहेब त्या TL देशमुखला काही काम नाही धंदा नाही, ते कुणालाही घेऊन येतंय. काय डॉक्टर मोठे तुमचं प्रवचन काही धड झालं नाही. अहो ज्याचा धंदा त्यांनीच करावा, ते डोळेच तपासावं. तुम्ही कशाला नादाला लागले इकडे याय न जाय ना टिंब टिंब. तुम्ही पुढच्या वर्षीपासून आमच्या गावाला येऊच नका. नाही नाही ते मला बोललं. आणि माझ्या कानानं जर हा शब्द भोगला, देखील शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती. मी आधी स्तुती भोगली, माझ्या कानानं स्तुती भोगली, मला त्याच्याबद्दल राग, रागातून राग म्हणजे प्रेम प्रीती, रागातून सद्वर्तन, सद्वर्तनातून पुण्य. आता त्याने एखाद्या माणसाने माझी निंदा केली, वाईट वाईट बोलला, माझ्या कानानं निंदा शब्द भोगला, निंदा हा विषय भोगला. ज्यांनी माझी निंदा केली तात्काळ मला त्याच्याबद्दल द्वेष निर्माण होईल. माझी तळपायाची आग मस्तकाला जाईल. का रे बाडव्या, सगळ्याला आवडलं तुला एकट्याला नाही आवडलं का? ज्यांनी माझी निंदा केली, माझ्या कानानं द्वेष हा विषय भोगला की तात्काळ द्वेष करणाऱ्याबद्दल मला निंदा करणाऱ्याबद्दल मला द्वेष निर्माण होईल. हा द्वेष क्रोधाला जन्म देतो. क्रोधातून सारासार विचार नाहीसा होतो. सारासार विचार नाहीसा झाला की बुद्धी भ्रष्ट होते आणि तो मनुष्य समोरच्या व्यक्तीबरोबर गलिच्छ वर्तन करतो. प्रसंगी मी 4 शिव्या घालेल, 1 ठोका टाकील, त्याच्यासोबत गैरवर्तन करेल आणि या गैरवर्तनातून पाप जन्माला येईल. आणि पुण्य आणि पाप जन्माला आलं रे आलं की ते भोगूनच पार पाडावं लागतं. ते तुम्हाला संसारात बांधणार. आगा कर्मे जे उरावे ते ती सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. मी निंदा ऐकली, निंदा माझ्या कानानं भोगली. निंदा करणाऱ्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून सारासार विचार नाहीसा, सारासार विचार नाहीशी की बुद्धिभ्रष्ट, बुद्धिभ्रष्ट की गलिच्छ वर्तन, गलिच्छ वर्तनातून गैरवर्तन, गलिच्छ वर्तन, त्यातून पापाचा जन्म. आणि म्हणून भगवान गीतेच्या 2ऱ्या अध्यायात बोलले, ध्यायतो विषयान पुसा संगस्तेषु जायते, संगात संजयाते कामा, कामात क्रोधोभी जायते, क्रोधात भवति सम्मोहा, सम्मोहात स्मृती विभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. बघा, शब्द हा कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर, एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. एखाद्याने माझी स्तुती केली, ज्यांनी माझी स्तुती केली, तात्काळ मला त्याच्याबद्दल राग प्रीती, या रागातून सद्वर्तन, सद्वर्तनातून पुण्य. एखाद्याने माझी निंदा केली, निंदा माझ्या कानाने भोगली,
ज्यांनी निंदा केली तात्काळ त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गैरवर्तन, गलिच्छ वर्तन, आणि या गलिच्छ वर्तनातून पाप, आणि पुण्य आणि पापाचा जन्म झाला रे झाला की संसार बंधन, ते भोगावंच लागतं. तुम्हाला कुणी संसारात बांधलं? पुण्य आणि पाप. पण मी व्याख्या काय केली परमार्थाची? जीवन पाप पुण्य रहित होण्यासाठी आयुष्यभर केलेली साधना म्हणजे परमार्थ. पाप पुण्यच नाही तर तुम्हाला कोण संसारात बांधेल? पुढचा जन्मच नाही आहे, क्रियमान नाही आहे, संचित नाही आहे. मग पुढं प्रारब्ध बनायला पुण्य पाप नाही तर तुम्हाला पुढचा जन्मच नसतो. तुम्हाला संसारात कुणी बांधलं? पुण्यपाप. पुण्यपाप कुणामुळे निर्माण झालं? रागद्वेष. रागद्वेष कुणामुळं? ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगामुळे. ज्ञानेंद्रियाचे विषय कुणी भोगायला लावले? अहंकाराने. सुप्त अवस्थेत अहंकार दडलेला असतो. हा ना अहंकारातून ढुसणी मारतो. अरे डॉक्टर मोठे भाग, तुझी निंदा केली, तुझं प्रवचन घाण झालं म्हणला, तुला वाईट वाईट बोलायला, तुझ्या कुच्च्या करायला, तुझी निंदा करायला अहंकारातून ढुसणी मारतो भाग. आणि अहंकाराने ढुसणी मारली की आम्ही विषय भोगतो, आणि विषय भोगला की त्यातून पुण्यपाप जन्माला येतं, आणि पुण्यपाप संसारात बांधतं. म्हणून हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. या 5 ज्ञानेंद्रियाचा आपापला स्वतंत्र विषय आहे, आणि ज्ञानेंद्रिय विषय भोगतात आणि पुण्यपापाला जन्म देतात, आणि आम्हाला संसार बंधनात बांधतात, आमचा मोक्ष दुरावतो. आपण कानाचा विषय पाहिला, आता नाकाचा विषय पहा. गंध हा नाकाचा विषय. सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू. घ्राणाशी विषादू तोषू देता. बरोबर आहे. सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू. घ्राणाशी विषादू तोषू देता. गंध हा नाकाचा विषय, आणि गंध 2 प्रकारचे, एक सुगंध आणि दुसरा दुर्गंध. सुगंध हा नाकाच्या आवडीचा विषय, दुर्गंध हा नाकाच्या नावडीचा विषय. नाकाला सुगंध आवडतो, दुर्गंध आवडत नाही. तुमच्या उजव्या बाजूला एक माणूस बसलाय आणि अत्ताराचा बोळा घेतलाय आणि तुमच्या मनगटावर चोळलाय, आणि तुम्हाला म्हणलं बघ रे वास घेऊन. तुम्ही म्हणता वाह, कुठून आणलं रे? सरक अलीकडं. ज्याने अत्तर चोळलंय, तुम्ही गंध भोगलाय, सुगंध आणि दुर्गंध. गंध 2 प्रकारचे, एक सुगंध आणि दुर्गंध. अत्तराचा बोळा हा सुगंध आहे. आपल्या हाताला अत्तर चोळलंय, आपण वास घेतलाय, तात्काळ त्याच्याबद्दल राग, प्रेम, हे सरक अलीकडे, या अलीकडे, अजून एक चोळ, त्याच्याशी आपण मैत्री करतो. राग, रागातून सद्वर्तन, सद्वर्तनातून पुण्य. आता तुमच्या दुसऱ्या बाजूला एक माणूस बसलाय, उजव्या बाजूला बसलाय, त्यांनी अत्तर चोळलंय. डाव्या बाजूला बसलाय, प्रवचन चालू आहे, चालू प्रवचनात पादलाय. शब्द गलिच्छ आहे पण अतिशय योग्य आहे. हसा आणि मोकळे व्हा, हसण्यावर नेऊ नका. गलिच्छ शब्द आहे पण उत्कृष्ट आहे. उदाहरण द्यायला, उजव्या हाताचा मनुष्य अत्तरचा बोळा दिलाय, ज्याने अत्तरचा वास दिलाय, सुगंध दिलाय, नाकाला सुगंध आवडला, तात्काळ त्याच्यासोबत मैत्री, राग, हे सरक अलीकडे, ये. राग, रागातून सद्वर्तन, सद्वर्तनातून पुण्य. आता डाव्या हाताला बसलाय, तू पादलाय आणि नाकाला दुर्गंध दिलाय. मनुष्य पहिला डावीकडे बघलं आणि डोळे फाडील त्याच्यावर. का रे भडव्या, हीच वेळ सापडली का? तुला टाईमच नव्हता का? कमी खाता येत नव्हतं का? सप्ताह म्हण का कचकुलभर खातो का? उठीतून तुला लाज आहे का नाही? काय केले? नाकाने दुर्गंध भोगलाय. नाकाने सुगंध आणि दुर्गंध, सुगंध भोगलाय, आता दुर्गंध भोगलाय. दुर्गंध हा नाकाच्या नावडीचा विषय, आणि दुर्गंध भोगला की नाकाला ज्यांनी दुर्गंध दिलाय त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, आणि क्रोधातून गलिच्छ वर्तन, आणि गलिच्छ वर्तनातून पापाचा जन्म, आणि पुण्य आणि पाप जन्मले की संसारात बांधणारच. ते भोगावंच लागतं. अगा कर्मे जेवरावे, भोगावंच लागतं. डोळ्याचा विषय, रूप हा डोळ्याचा विषय. रूपही 2 प्रकारचे, भ्यासूर आणि सुरेख. रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे. ज्ञानोबर आहे.
भ्यासूर रूप म्हणजे घाणेरडं रूप आणि सुरेख रूप चांगलं रूप. रूपातही दोन प्रकार, प्रत्येक विषय दोन प्रकारचे प्रत्येक इंद्रियाला. एक भ्यासूर म्हणजे घाणेरडं आणि सुरेख म्हणजे सुंदर. सुंदर रूप सुरेख रूप हे डोळ्याच्या आवडीचा विषय आणि भ्यासूर घाणेरडं रूप हे डोळ्याच्या नावडीचा विषय. डोळ्याला सुरेख रूप आवडतं, भ्यासूर घाणेरडं रूप आवडत नाही. हे निसर्गात आहे. निसर्गानं देवानं इंद्रियाला हे दोन दोन विषय दिलेत आणि इंद्रिय भोगतात आणि पाप पुण्याची निर्मिती करतात आणि संसारात बांधतात. दैनंदिन जीवनातलं आहे, आम्ही कसं वागतो रोज. रूप सुरेख रूप सुंदर रूप भ्यासूर आणि सुरेख. सुरेख रूप हा डोळ्याच्या आवडीचा विषय. एखादा ऑफिसर आहे, ऑफिसमध्ये बसलाय आणि एखादी सुंदर देखणी तरुण मुलगी ऑफिसमध्ये नोकरी मागायला गेली. सुंदर देखणी मुलगी. नोकरी ती मुलगी मागेल तेव्हा मागेल, पण तो ऑफिसर अगोदर त्या मुलीला नेहाळेल आपादमस्तक. ही रूपाची ताकद असते. रस्त्यानं मोटरसायकलवर किंवा पायी सुंदर पुरुष किंवा सुंदर बाई जर चालली तर माणसं वळूवळू त्या माणसाकडे का बाई किंवा बाईकडे पाहतात. वळूवळू ही रूपाची ताकद असते. हा त्या माणसाचा दोष नसतो, कारण डोळ्याला सुंदर रूप पाहायला आवडतं निसर्गतः. भ्यासूर आणि सुरेख रूपाचे स्वरूप देख. डोळ्याला सुंदर रूप पाहायला आवडतंच. मग तो भले पुरुष असला तर लोक त्याच्याकडे वळवळू पाहतील, काय देखणा माणूस आहे. आणि स्त्री असल्यावर तर पाहतीलच पाहतील, काय सुंदर स्त्री आहे. ही रूपाची ताकद आहे. तुम्ही लाख डोळे बंद करा, ते रूप तुमची नजर खेचून घेणारच. डोळे तिकडे जाणारच. रूप डोळे भोगतच. ऑफिसमध्ये मुलगी गेली आहे, ऑफिसर बसलाय आणि नोकरी मागितली आहे. साहेब मी नोकरीला आले. देखणी सुंदर मुलगी आहे. त्या ऑफिसरच्या डोळ्यानं रूप पाहिलंय, रूप भोगलंय. रूप हा विषय भोगलाय. सुंदर रूप पाहिली, रूप भोगले. तात्काळ तिच्याबद्दल राग अर्थात प्रीती आणि त्यातून सद्वर्तन. या 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 मॅडम या 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 मॅडम या मॅडमला खुर्ची बसा मॅडम. मॅडम बसल्या. मॅडम कागदपत्र काढायला आहेत. ऑफिसर म्हणतो काय करायचं कागदाचं, नोकरीला आलात ना. दिली नोकरी, दिली. कागदपत्रही दाखवू नका, दिली. का? डोळ्यानं रूप हा विषय भोगलाय. रूप भोगला. सुंदर रूप आहे. त्या स्त्रीबद्दल राग, रागातून सद्वर्तन, सद्वर्तनातून पुण्याचा जन्म. दिली नोकरी, पुण्याचा जन्म. आता तेच एखादी काळी बेंद्री उबड धबड घाणेरडी मुलगी जाऊ द्या, साहेबापट उभी राहू द्या. पहिल्या साहेबांनी तिला पाहिलं. आता भ्यासूर रूप आहे, हा डोळा आहे, भ्यासूर रूप आहे. पाहिलं त्याला त्या बाईची किळस येईल. भ्यासूर रूप आहे, डोळ्याला आवडत नाही पाहायला. तात्काळ त्या स्त्रीबद्दल त्याला द्वेष निर्माण होईल आणि द्वेष क्रोधाला जन्म देईल. आणि त्या बाईनी बोलायच्या आधीच हा साहेब म्हणेल काय मावशी काय काम आहे तुमचं. ती हात जोडले. साहेब मी नोकरी मागायला आले. काय बापान ठेवली का? कशाची नोकरी आहे? चालले की काय नोकरीचा कारखाना आहे का? का? भ्यासूर रूप डोळ्याला आवडत नाही आहे, नाही आवडलं डोळ्याला. तिच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, गलिच्छ वर्तनातून शिवीगाळ आणि हकलून दिली. पापाचा जन्म. पुण्याने पाप म्हणलं की संसारात बांधलं. भ्यासूर आणि सुरेख रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे. ज्ञानवर आहे. आता त्वचेचा विषय घ्या. हे दैनंदिन इंद्रिय कसे पाप पुण्य करतात आणि बांधतात बघा. रोज आम्ही असं वागतोय. हो, ज्ञानेश्वरी कसं जीवन जगावं हे सांगते आम्हाला. आता त्वचेचा विषय घ्या. मृदू आणि कठीण स्पर्शाचे दोन गुण, जे तर वपूचे निसंगे कारण संतोष खेदा. ज्ञानवर आहे. मृदू आणि कठीण हे कातडीचे दोन विषय आहेत. स्पर्श हा कातडीचा विषय, त्वचेचा विषय. आणि स्पर्श दोन प्रकारचे. एक मृदू म्हणजे प्रेमळ, कठीण म्हणजे निबर, चापटीने मारणे, लाकडाने मारणे, लाथाने मारणे वगैरे वगैरे, तो कठीण स्पर्श. त्वचेला मृदू स्पर्श आवडतो, प्रेमळ स्पर्श आवडतो आणि कठीण स्पर्श आवडत नाही. पोटचं लेकरू आईने जवळ घेतलंय आणि प्रेमानं लेकरू कुरवाळलंय. आईने पाठीवर हात फिरवलाय, केसात हात फिरवलाय, लेकराचा भांग मोडलाय हात फिरू फिरू. आई म्हणलं की भांगच मोडते. आईचं प्रेम मोठं विचित्र. तिने लेकराच्या तोंडावर हात फिरवला ती भांगच मोडते लेकराचा. आईने हात फिरवलाय तोंडावरून, मृदू स्पर्श केलाय. आई सांगेल ते काम बाळ ऐकायला तयार होतं. आई काय करू सांग, दुकानावर जा हे आण, बाळ पळत जाईल आणि घेऊन येईल. आईने प्रेमानं हात लावलाय. आईबद्दल राग, रागातून सद्वर्तन, सद्वर्तनातून पुण्य. आईचं कुठले काम ऐकायला तयार.
पण तीच आई आता काठी घेतली बदाड बदाड मारायली. धर की हान, धर की हान. अगं आई का मारते? चुप मेल्या, धर की हान, धर की हान. दिसल तिथं टोका. पोटचं लेकरू आहे, आई मारते, तिच्याबद्दल द्वेष निर्माण होईल. कठीण स्पर्श त्वचेला आवडत नाही. ज्यांनी कठीण स्पर्श केलाय, चापट मारली, लाकडानं मारले, काठीनं मारले, लातानं मारले, हा कठीण स्पर्श आहे. ज्यांनी कठीण स्पर्श त्वचेला केलाय, त्वचेला कठीण स्पर्श आवडत नाही. कठीण स्पर्श त्वचेच्या नावडीचा विषय. ज्यांनी मारलंय तात्काळ त्याच्याबद्दल त्वचेला द्वेष निर्माण होईल. आणि लाकूड ते बाळ त्या आईचा हात धरेल, तरी आई मारते. ते आईला ढकलून देईल. प्रसंगी आईला 2-4 घाणेरडे शब्द बोलल आणि निघून जाईल. का? कठीण स्पर्श त्वचेच्या नावडीचा विषय. कठीण स्पर्श त्वचेला आवडत नाही. आईने मारले, मारल्याबद्दल आईबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, गलिच्छ वर्तनातून पापाचा जन्म. पुण्य पाप म्हणलं की संसार बंधन. आता राहिली जीभ. तैसासी दिविविध रसू उपजवी प्रीती आणि त्रासू, म्हणून हा अपभ्रंशू विषय सांगू. नंबर आहे. रस हा जिभेचा विषय. रस म्हणजे चव. रस अर्थात चव प्रामुख्याने 2 प्रकारचे, गोड आणि कडू. तसे 6 चवी आहेत. आंबट, तिखट, खारट, तुरट, गोड, कडू असे 6 आहेत. षडरस. पण प्रामुख्याने आपण 2 घेऊ, गोड आणि कडू. मोठी मौज असते. आता माझं प्रवचन संपलं. बऱ्याचशा गावात बऱ्याचशा लोकांचा आग्रह असतो, महाराज चला ना आमच्या घरी, चला ना आमच्या घरी, चहाला चला, जेवायला चला. मन मोडता येत नाही. आता तुमच्यापैकी कुणी उठल आम्हाला चला म्हणाल नानाला, आम्हाला म्हणतालच नाही, म्हणता येत नाही, जावं लागतं चहाला तरी. आणि बऱ्याच वेळेस प्रसंग येतो आम्हाला जेवायचा, भगवान महाराजाला वगैरे, आम्हाला आमच्यासारख्या महाराजाला जावं लागतंय. मी असलो तरी पॅन्टीतला महाराज आहे, मलाही जावं लागतं. बाईने उत्तम स्वयंपाक केलाय, अतिशय सुंदर. जिभेला चांगली चव आवडते, गोड चव आवडते. ज्या बाईने गोड स्वयंपाक खाऊ घातलाय, तात्काळ तिच्याबद्दल राग अर्थात प्रेम, प्रीती निर्माण होईल. मनुष्य तात्काळ तिच्याबरोबर सद्वर्तन करेल. बाळाच्या हातात 100 रुपये देतील महाराज जाताना. मावशी या, आता मी डॉक्टर आहे डोळ्याचा, या मावशी बीडला डोळे पाहू, प्रसंगी तुमचं ऑपरेशन फुकट करू. एखाद्या माऊलीनं जर गोड स्वयंपाक खाऊ घातला तर जिभेला गोड रस आवडतो. तात्काळ त्या गोड रस खाऊ घालणाऱ्या माऊलीबद्दल राग, रागातून सद्वर्तन, सद्वर्तनातून पुण्य. पण एखाद्या वेळेस एखादी माऊली अशी असते की जिचा स्वयंपाक बिघडतो. मला असंच एकदा एका मावशीने जेवायला बोलवलं. बिघडलेला स्वयंपाक बरा होता, पण मरणाचा तिखट. आणि आम्हाला डॉक्टर लोकांना तिखट थोडं कमी लागतं. त्या मावशीने यावं आणि रस्सा वाढावा. घ्या डॉक्टर साहेब, घ्या डॉक्टर साहेब. आता मी गप होतो, कारण फुरका मारला की झोंबतच होता, एवढं तिखट होतं ते, लग्नातल्या रस्स्यासारखं. ताटात वाढावा. मावशीने म्हणावं, डॉक्टर साहेब कसा झाला रस्सा, डॉक्टर साहेब कशी झाली भाजी, डॉक्टर साहेब कसा झाला रस्सा. मी म्हणलं मावशी, जगलो वाचलो तर उद्या सांगेल, जगलो वाचलो तर उद्या सांगाल. म्हणले आज काही सांगत नाही म्हणलं. ती म्हणली कसं काय. म्हणलं हे तिखटच एवढं झाले की याला मी खाल्लंय आता, पण मला किती संडास लागेल माझी मलाच माहीत नाही. यातून मी वाचलो तर उद्या सांगेल हे कसं झालंय, आज काही विचारू नका. असा जेवण घालणाऱ्या मावशीबद्दल तात्काळ मला द्वेष निर्माण होईल. मरणाचं तिखट ठीक आहे, त्याच्या मागं प्रेम आहे, पण मरणाचं तिखट. ह्या स्वयंपाक करणाऱ्या मावशीबद्दल द्वेष निर्माण होतो. द्वेषातून क्रोध, क्रोधातून थोडे 2-4 वेडेवाईट शब्द, गलिच्छ वर्तन आणि पापाचा जन्म. आणि पुण्य आणि पाप म्हणलं की संसार बंधने आलंच. आणि म्हणून आपण पाहिलं की 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 5 ज्ञानेंद्रियाचा स्वतंत्र विषय आहे. आणि तुमचे आमचे ज्ञानेंद्रिय सातत्याने विषय भोगतात. आणि ज्ञानेंद्रियाने विषय भोगले की त्यातून पुण्य आणि पापाची निर्मिती. आणि पुण्य आणि पाप म्हणलं की ते भोगूनच पार पाडावं लागतं. ते संसारात बांधतं म्हणजे बांधतंच. मोक्ष दुरावतो. 184 पुन्हा फिरावे लागतात. आणि म्हणून ज्ञानोबा अर्जुनाला ठिकठिकाणी बजावतात की अर्जुना, तू विषयाचा त्याग कर, ज्ञानेंद्रियाच्या विषयाचा त्याग कर. विषय हे आगवे सर्वथा मनोनी सांडावे, मग राग द्वेष स्वभावे नासतील.
हे विषय पाप पुण्याला जन्म देतात, भोगायला लावतात, संसारात बांधतात. या विषयाचा त्याग कर. विषयाचा त्याग केला, विषय जर भोगले नाही तर त्यातून रागद्वेष जन्माला येत नाहीत. रागद्वेष जन्माला आले नाही तर प्रीतिक्रोध नाही, प्रीतिक्रोध नाही तर पुण्यपाप नाही, पुण्यपाप नाही तर संसार बंधन नाही. कारण तुम्हाला संसारात जर कोण बांधत असेल तर ते आहेत रागद्वेष. आणि मग ज्ञानोबा म्हणाले की रागद्वेष जर निमाले तर ब्रह्मीचे साम्राज्य आले, मग तो भोगी सुख आपले आपणच. बघा सलग 2 वाय. पहिल्या वेळी म्हटले विषय हे आगवे सर्वथा मनोनी सांडावे, मग रागद्वेष स्वभावे नाशतील. हे रागद्वेष जर निमाले तर ब्रह्मीचे साम्राज्य आले, मग तो भोगी सुख आपले आपणच. ज्ञानेंद्रियाच्या विषयाचा त्याग करा, ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नका. काय होईल? रागद्वेष मावळतील, मरतील. आणि रागद्वेष मरले रे मरले की पुण्यपापाची निर्मिती थांबेल. आणि पुण्यपापाची निर्मिती थांबले की सद्गुरू शोधतील आणि तुम्हाला ब्रह्मसाम्राज्य बहाल करेल, अर्थात मोक्ष देईल. हे रागद्वेष निमाले तर ब्रह्मीचे साम्राज्य आले, मग तो भोगी सुख आपले आपणच. आणि म्हणून जीवन जगत असताना तुम्हाला जर मोक्ष हवा असेल, पांडुरंगाची भेट हवी असेल, वैकुंठाची प्राप्ती हवी असेल, तर तुम्हाला तुमच्या जीवनात पाप पुण्याची निर्मिती थांबावी लागेल. आणि पाप पुण्याची निर्मिती थांबायची तर ज्ञानेंद्रियाचे विषय भोगायचं टाळावं लागेल. कारण ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून पाप पुण्याचा जन्म आहे आणि हे पाप पुण्य संसारात बांधत आहे. म्हणून मानवी जीवनातला सर्वात मोठा लाभ, सर्वात मोठा फायदा जर काय असेल, सर्वात मोठं सार्थक जर काय असेल मानवी जीवनाचं, तर ते मोक्षाची प्राप्ती. पण ही मोक्षाची प्राप्ती कशामुळे होते? ज्ञानेंद्रिय जिंकल्यामुळे, ज्ञानेंद्रियावर ताबा मिळवल्यामुळे. मोक्ष हे सर्वात मोठं सार्थक आहे मानवी जीवनातलं. पण हे मोक्षरूपी सार्थक कशामुळे होत आहे? ज्ञानेंद्रिय जिंकल्यामुळे. पर्यायानं ज्ञानेंद्रिय जिंकणं हेच मानवी जीवनातलं सर्वात मोठं सार्थक आहे, की ज्ञानेंद्रिय जिंकले की तुम्हाला मोक्ष मिळाला. आणि म्हणून ज्ञानोबा आजच्या आवडीत बोलतात, मनोनी आपुली आपण पेया, जरी इंद्रिय येती आया, तरी अधिक काय धनंजया सार्थको असे. अरे अर्जुना, आपण जर आपले इंद्रिय जिंकले, हे 5 ज्ञानेंद्रिय, तर याच्यापेक्षा जीवनात कुठलं मोठं सार्थक नाही आहे. का? ज्ञानेंद्रिय जिंकले, विषयभोग संपले, विषयभोग संपले, रागद्वेष गेले, रागद्वेष गेले, प्रीतिक्रोध गेला, प्रीतिक्रोध गेले, पाप पुण्य गेलं, पाप पुण्य गेलं, संसार बंधन गेलं, तू मुक्त झाला. म्हणून मानवी जीवनाचं सार्थक जर काय असेल तर ज्ञानेंद्रियावर विजय मिळवणे, ज्ञानेंद्रियाचे विषय टाळणं. म्हणून आपुली आपण पेया, जरी इंद्रिय येती आया, तरी अधिक काय धनंजया सार्थको असे. पण परमार्थ करताना आम्हाला काय करायचे? ते पाप पुण्याची निर्मिती थांबवायची. ती कशी थांबेल? तर आमचे ज्ञानेंद्रिय आम्ही आमच्या ताब्यात घेतल्यानं, जिंकल्यानं. आता ती कशी ताब्यात घ्यायची आपण पाहणार आहोत. पण ज्ञानेंद्रिय जर जिंकले तर पाप पुण्याची निर्मिती थांबेल आणि तुम्हाला मोक्ष शोधत येईल. तुम्हाला शोधायची गरज नाही, ज्ञानेंद्रिय जिंका. म्हणून आपुली आपण पेया, जरी इंद्रिय येती आया, तरी अधिक काय धनंजया सार्थको असे. आया म्हणजे ताब्यात येणे. आपण आपल्या इंद्रियावर ताबा मिळवणं यासारखं दुसरं जगात कुठलं सार्थक नाही. कारण इंद्रियावर ताबा मिळवला की विषयभोग गेला, विषयभोग गेला की पाप पुण्य गेलं, पाप पुण्य गेलं की संसार बंधन गेलं. पण इंद्रिय जिंका, हे मानवी जीवनातलं सगळ्यात मोठं सार्थक आहे. आपुली आपण पेया, जरी इंद्रिय येती आया, तरी अधिक काय धनंजया सार्थको असे. आजची ओवी. संत जीवन आणि साधारण मानवी जीवन यात काय फरक असतो? संत ज्ञानेंद्रियाचे विषय भोगत नाहीत आणि साधारण जीव ज्ञानेंद्रियाच्या विषयात बद्ध असतो. संत जीवन हे विषयातीत जीवन असतं, विषयाच्या पुढचं, विषयातीत. विषयातीत म्हणजे विषयाच्या पुढचं. आणि जो मनुष्य विषय भोगत नाही त्याला त्याच्या जीवनात सुखही होत नाही, दुःखही होत नाही आणि त्याचा गर्भवास अर्थात जन्ममरणाचा फेराही संपलेला असतो. तो निखळ आत्मानंद भोगत असतो. ज्ञानोबा बोलतात, हे विषय जया ते नाकळिती, तया सुख दुःख दोन्ही न पवती, आणि गर्भवासू संगती नाही तया. ज्ञानोबा ना कळीती, आकळणे म्हणजे बांधणे, न आकळणे म्हणजे सोडणे, न बांधणे. हे विषय जयाते ना कळीती, तया सुख दुःख दोन्ही न पवती, आणि गर्भवासू संगती नाही तया. ज्ञानोबा ज्याने ज्ञानेंद्रियाचे विषय जिंकलेत त्याच्या जीवनात त्याला सुखही नाही आहे आणि दुःखही नाही आहे
आणि त्याचा गर्भवास संपला, अर्थात जन्माचा फेराही संपला, तो मुक्त झाला. कशामुळे मुक्त झाला? केवळ ज्ञानेंद्रियाचे विषय न भोगल्यामुळे. ज्ञानेंद्रियाचे विषय जर भोगले, हे आपण 5 विषय बोललो, जसा कानाचा विषय स्तुती भोगली तर त्यातून तुम्हाला सुख होईल, मजा वाटेल, गुदगुल्या होतील. स्तुती भोगली सुख होईल, निंदा भोगली दुःख होईल. संत विषय भोगत नाहीत म्हणून त्यांना सुखही नाही आणि दुःखही नाही. जे विषय भोगतात तिथं सुख दुःखाची निर्मिती असते. इंद्रिय विषय सेविती ते तर हर्ष शोक उपजती आणि अंतर अल्पविती येणे संगे. नानवर आहे. इंद्रिय विषय सेविती, इंद्रियाने विषय सेवन केला रे केला. कानाचा विषय शब्द आहे. स्तुती भोगली तिथं हर्ष म्हणजे आनंद, निंदा भोगली तिथं दुःख आहे. इंद्रिय विषय सेविती ते तर हर्ष शोक उपजती. पण विषयाचं सेवन नाही. हे विषय जया ते ना कळती ते तर सुख दुःख दोन्ही न पवती आणि गर्भवासू संगती नाही तया. विषय भोगले तर सुख दुःख आणि विषयातून पुन्हा पाप पुण्याची निर्मिती आणि पाप पुण्यातून संसार बंधन. सुख दुःख तर होईलच, पण झालेलं पाप पुण्य, निर्माण झालेलं पाप पुण्य संसारातही बांधेल. हा विषय भोगाचा तोटा आहे. पण विषयच भोगले नाही तर सुखही नाही दुःख नाही, निखळ आत्मानंद आणि गर्भवास संपला, अर्थात मोक्ष आला. विषय जया ते नाकडिती तया सुख दुःख दोन्ही न पवती आणि गर्भवासू संगती नाही तया. पैठणच्या वेशीमध्ये पठाण पान खाऊन बसलाय आणि नाथानं जावाने गंगा स्नान करून यावं. हा पठाण 108 वेळा नाथांच्या अंगावर पान खाऊन थुंकला. नाथानं स्नान करावं यावं, वेशीमध्ये आलं की पठाणाने तोपर्यंत थुंका तोंडात जमा केलेलाच आहे. नाथ आले की पचकन नाथांच्या अंगावर थुंकावं, 2-4 घाणघाण शब्द बोलावेत. नाथानं शब्दही बोलू नये, गुपचूप वापस जावं, पुन्हा गंगा स्नान करावं. आणि नाथ पुन्हा त्या वेशीमध्ये आले की पठाण तोपर्यंत थुका जमा करून बसलेलाच आहे. नाथ आले की पचकन थुकावं, 4-2 घाण शब्द बोलावेत. नाथाने काही बोलू नये, गुपचूप परत जावं. नाथाने पुन्हा गंगा स्नान करावं, पुन्हा यावं, पठाणानं पुन्हा थुकावं. हा क्रम 108 वेळा घडला. पठाण थुकत होता, नाथ परत जाऊन स्नान करत होते. एक भ्र शब्दही पठाणाला बोलत नव्हते. का? नाथांचा अहंकार मेला होता. ज्याचा अहंकार मेलाय तो संत असतो. अहंकाराची मोक्षाची व्याख्या करताना तुकोबाराय बोलले, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. बघा, तिन्ही महापुरुष, तिन्ही संतांनी, नाथ महाराज, ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय, या तिन्ही संतांना मोक्षाची व्याख्या सांगताना काय सांगितले? तुकोबाराय बोलले, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. नाथ महाराज, देह अंत्येचे दृढपण, त्याची बद्धतेचे लक्षण, देह अंत्येचे निरसन, मुक्तता जाण नावतया. देह अंत्येचे निरसन, निरसन म्हणजे जाणे. देहाचा अहंकार गेला, देह अंत्येचे निरसन, मुक्तता नाव जाणत आहे. अहंकार जाणं हाच मोक्ष असतो. नाथ महाराज, ज्ञानोबाराय, तीवीची अहम भाव जाय ते ऐक्य ते आधीचे आहे, हे साच जेत होय तो आधी येत नव्हे. ज्ञानोबाराय, मन पण मुद्दल जाय मग अहम भावाधिक के आहे, म्हणून शरीराची ब्रह्म होय अनुभवितो. ज्याचं मनच मुद्दल गेलंय, मन मेलं की मध्ये असलेला अहंकार मरतो. अहंकार हा मनात वास करतो. जसं गरोदरबाई मेली की आतला गर्भ आपोआप मरतो, त्याला वेगळं मारायची गरज नाही. तसं मन मेलं की मनाच्या आत वास करणारा अहंकार आपोआप मरतो. म्हणून ज्ञानोबाराय बोलतात, तीवीची मन पण मुद्दल जाय मग अहम भावाधिक के आहे, म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. तो मुक्त असतो म्हणजे कोण? मन पण मुद्दल जाय मग अहम भावाधिक के आहे. मनच मेलय, त्याच्याबरोबर अहंकार मेला, आणि हाच मोक्ष असतो. संतांनी अहंकार टाकलेला असतो आणि म्हणून 108 वेळा पान खाऊन पठाण अंगावर थुंकला नाही, नाही ते घाण बोला तरी नाथाला क्रोध आला नाही. याचं कारण अहंकार मेलाय. अन्यथा नाथ जर विषय भोगत असते आणि त्यांचा अहंकार जिवंत असता तर एका ठोक्यात पठाण पालता केला असता. एका ठोक्यात. नाथ जागीरदार होते, हजारो एकर जमीन होती नाथांच्या घरी. नाथांच्या घरी पंक्ती बसल्या तर चरवीनी तूप वाढायचे. चरवीनी, बोटकुल्यान नाही, चरवीनी. जे चरवीनी तूप वाढतात आणि चरवीनी तूप पितात
त्या नातात किती ताकद असेल, एका ठोक्यात पटान आडवा केला असता. पण नातानं ठोका तो सोडा, भरशब्द बोलले नाही का. नाथ विषय भोगत नव्हते. संत जीवन विषयातीत जीवन असते. संत विषय भोगत नसतात ज्ञानेंद्रियाचे. नाथ विषय भोगत नव्हते. का भोगत नव्हते? नाथांचा अहंकार मेला होता. का? नाथ मुक्त होते. नाथांचा अहंकार मेला होता. अहंकार जिवंत असला तरच अहंकार आतून ढुसणी मारतो. अरे डॉक्टर मोठे बघ, तुझं प्रवचन घाण झालंय म्हणला, तुझी निंदा केली, तुला काही आलं नाही म्हणले, ज्ञानेश्वरी सांगता आले नाही, अशी माझी निंदा केली. माझा अहंकार जर जिवंत असेल तर आतला अहंकार ढुसणी मारतो आणि मला म्हणतो बघ मोठे बघ, तुझी निंदा केली त्याने, आणि मी तात्काळ कानाचा विषय भोगतो. आणि ज्याने माझी निंदा केली त्याच्याबद्दल मला द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, गलिच्छ वर्तनातून हाणामारी, शिवीगाळण, पापाचा जन्म. पाप पुण्य कुणामुळे जन्माला? रागद्वेष. रागद्वेष कुणामुळे जन्माला आले? ज्ञानेंद्रियाचे विषय भोग. विषय कुणी भोगायला लावला? अहंकारानं. म्हणजे कुणी बांधले? बघा, मुळाशी अहंकाराने विषय भोग आहेत. अहंकार विषय भोगायला होतो. विषय भोगातून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप, पुण्यपापातून संसार बंधन. पुण्यपापातून जर संसार बंधन आहे तर हे पुण्यपाप निर्माण होऊ देऊ नका. ज्ञानोबा सांगतात निर्माण होऊ देऊ नका. का निर्माण होते? विषय भोगामुळं. विषय कोण भोगावं लागतं? अहंकारामुळं. हे अहंकाराला मारा. ते तर अडवावाया आले, दोष वैरी धोपटिले, तया माझी पहिले देह अहंकारो. तुम्हाला भगवत प्राप्तीला आडवं जर कोण येत असेल तर हा अहंकार आहे म्हणले. या अहंकाराला धोपटा, का तो अहंकार विषय भोगायला होतो. नाथांच्या अंगावर पठाण थुकला 108 वेळेस. तुकोबारायला मंबाजीने काठीने मारलंय. मंबाजीने काठीने मारलंय तुकोबारायला. बरं शब्द बोलले नाही तुकोबाराय. उलट तेलाची वाटी घेतली त्या मंबाजीच्या घरी गेले. मंबाजी मला मारले, तुमचे हात दुखले असतील म्हणजे मी चोपून देतो. पठाण 108 वेळा थुकतोय, नाथ शब्द बोलत नाहीत. मंबाजी तुकोबाराला काठीने मारतोय. त्याला माघारी बोलायचं सोडा, उलट तेलाची वाटी घेऊन जातात आणि तुझे हात चुपून देतो म्हणतात दुश्मनाचे, मारणाऱ्याचे. जनावराची झोळी फाडली विसोबा खेचरानं. माधुकरी मागितलं तर पीठ आणि जे काय भाकरी तुकडा मागितला ते जे काय झोळीत होतं, टरटर झोळी फाडावी, मातीत सांडून द्यावी. ज्ञानोबाराने भरशब्दाने वापस बोलू नये. नको नको तर छेड केला ज्ञानोबाराच्या 4 भावंडाचा. सिद्ध बेटावर आणण्यास भाग पाडलं, वाळीत टाकलं, मुंजी होऊ दिलं नाही, माधुकरी मागू दिली नाही. नाही ना, त्या वाचाळ गोष्टी बोलले. पण ज्यांनी हे सगळं केलं त्या विसोबा खेचराबद्दल एक भरशब्द बोलले नाही. उलट विसोबा खेचराने ज्ञानोबाराचे चमत्कार पाहिल्यावर, ही दैवी शक्ती हे पाहिल्यावर, पाठीवर मांडे भासतात हे पाहिल्यावर, जेव्हा विसोबा शरण गेला तेव्हा ज्ञानोबाने लाथाने हाणलं नाही, त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला एवढा मोठा संत बनवला की पुढे तो नामदेव महाराजाचा गुरु झाला. विसोबा खेचर अपकार करण्यावर उपकार करतो. अपकार करणाऱ्यावर उपकार करतो तो संत असतो. नाथ महाराज पठाणाला शब्द बोलले नाही. तुकोबाराय मंबाजीला शब्द बोलले नाही. ज्ञानेश्वर महाराज विसोबा खिसराला भरशब्द बोलले नाही. का? अहंकार मेलाय. आणि ज्याचा अहंकार मेलाय तो संत असतो, तो पांडुरंग असतो, तो देव असतो. अहंकार मेलाय आणि म्हणून संतांचा अहंकार मेलाय. म्हणून अहंकार मेलाय तर विषय भोगायला, अहंकार ढुसणी मारायला आत नाहीये. अहंकार असेल तर ढुसणी मारतो. बघ, तुझी निंदा केली, तुझी स्तुती केली, तेव्हा मनुष्य विषय भोगतो. विषय भोगातून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप, पुण्यपापातून संसार बंधन. पण संतांचा अहंकार मेलाय म्हणून ढुसणी मारायला कुणी नाही, म्हणून विषय भोगच नाही आहेत. विषय भोग नाही म्हणून सुखदुःख नाही आहे, पुण्यपापाची निर्मिती नाही म्हणून संसार बंधन नाही आहे. म्हणून ज्ञानेंद्रियाचे विषय जिंका. सुखदुःख तर होणारच नाही, पण पुण्यपापही जन्माला येणार नाही, मुक्त व्हाल. दैनंदिन जीवनामध्ये संतांचा अहंकार मेलाय, ठीक आहे, संत संतच आहेत, पण आम्ही साधारण जीव थोडंफार संतासारखं जगू शकतो का? बघा, ज्ञानोबा बोलतायत, मूळ मुद्दा असा आहे की अहंकार जिवंत असेल तर अहंकार विषय भोगायला होतो. विषय भोगातून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपापन, त्यातून संसार बंधन. ज्ञानोबा बोलतायत अहंकार असेल तर विषय भोग आहे, पण अहंकार मेला तर विषय भोग नाहीये. काही काळाकरता आम्ही आमचा अहंकार मारू शकतो का? आणि सुखदुःखाच्या चटक्यापासून दूर राहू शकतो का?
पाप पुण्याची निर्मिती थांबवू शकतो का आणि निखळ आत्मानंद भोगू शकतो का? ज्ञानोबा बोलतात हो. माऊली बोलतायत, उचलली या प्राणासरसी इंद्रिय निगती जैसी, तैसा मनोबुद्धीपासी अहंकारू ये. ज्ञानोबा आहे. ओव्याकडे लक्ष द्या. मन षष्टा यया इंद्रिया ते धनंजया, देह राजू ने देहापासून गेली या. मन षष्टा यया, 6 मन षष्टा, षष्टा म्हणजे 6, 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 6वं मन आहे. म्हणून ज्ञानावर शब्द वापरलाय षष्टा. मन षष्टा या, 5 ज्ञानेंद्रिय आणि 6वं मन, एकूण 6 झाले हे. मग ज्ञानावरा बोलतात मन षष्टा या इंद्रिया ते धनंजया, देहराजूने देहापासून या गेला. हा देहराज म्हणजे जीवात्मा. मनुष्य जेव्हा मरतो आणि हा जीवात्मा जेव्हा पुढच्या प्रवासाला निघतो, त्यावेळेस हा जीवात्मा आपल्यासोबत हे 6 इंद्रिय घेऊन जातो, 5 ज्ञानेंद्रिय आणि 6वं मन. ज्ञानोबा बोलतात मन षष्टा या इंद्रिया ते धनंजया, देहराजूने देहापासून या गेली. हा देहराज आत्मा जीवात्मा ज्यावेळेस मनुष्य मरतो, जीवात्मा पुढच्या प्रवासाला निघतो दुसरा देह धरण्यासाठी, त्यावेळेस तो एकटा जात नाही. तो सदैव आपल्यासोबत ही 5 ज्ञानेंद्रिय 6वं मन घेऊन जातो. आणि जिथं जातो तिथं ज्ञानोबा बोलतात येथ अथवा स्वर्गी, जेथ जे देह अपंगी, ते तर पुढतीच तैसे पांगी मनाधिक. ज्ञानोबा आहे. बघा 2 वयाची संगती. मन षष्टा यया इंद्रिया ते धनंजया, देहराजूने देहापासून गेली या. मग येथ अथवा स्वर्गी, जेथ जे देह अपंगी, ते तर तैसेच पुढती पांगी देहा मनाधिक. हा जीवात्मा एकटा जात नाही, आपल्यासोबत हे 5 ज्ञानेंद्रिय 6वं मन घेऊन जातो. आणि मग तो स्वर्गात जाओ किंवा मृत्यूलोकात येऊ, ज्या योनीला जाईल हे मागचे 5 ज्ञानेंद्रिय आणि मन घेऊन येतो आणि त्या मिळालेल्या योनीत तसाच्या तसा इंद्रियाचा पसारा मांडतो. आणि मागच्या जन्मात जो स्वभाव होता त्या माणसाचा, ही इंद्रिय आणल्यामुळं त्याच स्वभावानं मनुष्य पुढच्या जन्मात तसाच वागतो. आणि म्हणून माणसाचा स्वभाव कधीच बदलत नाही. माणसं म्हणतात जित्याची खोड मेल्याने जात नाही, खुडीला औषध नसतंय. मनुष्य मेल्यावर मेल्यासोबत आत्मा आपल्यासोबत त्या माणसाचा स्वभाव घेऊन जातो आणि त्या स्वभावानेच पुन्हा जन्म घालतो. का? ही 5 ज्ञानेंद्रिय 6वं मन सोबत घेऊन गेलाय. बघा तुम्ही, काही बैल मारके असतात, काही बैल गरीब असतात. मोबाईल बंद करा आपले आपले. काही बैल मारके असतात, काही बैल गरीब असतात. एखादा लाखोळा बदमाश भांडकुदळ मनुष्य जर या जन्मात मेला, भांडकुदळ आहे, हाणामाऱ्या करणारा मेला, तर जीवात्म्याने त्याच्यासोबत याचे 5 ज्ञानेंद्रिय 6वं मन नेलंय आणि पुढच्या जन्मात तो जीवात्मा बैल झालाय. तर मागच्या जन्मातला जो भांडकुदळ माणूस असतो तो पुढच्या जन्मात मारका बैल निघतो. मारका बैल. सगळे बैल मारित नाहीत. या जन्मातला सात्विक मनुष्य मेलाय, सज्जन मनुष्य मेलाय आणि पुढच्या जन्मात तो बैल झाला तर तो बैल गरीब असेल. कारण या जन्मात त्याची ज्ञानेंद्रिय सज्जन आहेत, गरीब आहेत, पण भांडकुदळ आहे, इंद्रिय भांडकुदळ आहेत. आणि आत्मा तर ही इंद्रिय घेऊन सोबत जातो आणि पुढच्या देहात तशीच्या तशी मांडतो आणि बैलाचा जन्म मिळाला तर तो बैल मारका असतो. म्हणून मारका बैल जर असेल तर समजून घ्यायचा मागच्या जन्मातला हा बदमाश मनुष्य आहे, हा भांडकुदळ मनुष्य आहे, मारामाऱ्या करणारा मनुष्य. तात्पर्य मला हे सांगायचं आहे की आत्मा जात असताना तो एकटा जात नाही, तो आपल्यासोबत ही 5 ज्ञानेंद्रिय आणि 6वं मन नेतो. ज्ञानोबा इथं असं बोलतायत की आत्मा म्हणलं, जीवात्मा म्हणलं, जाताना मेल्यानंतर जाताना जीवात्मा म्हणलं रे म्हणलं की त्याच्यासोबत ही 6 इंद्रिय आलीच. तसं मन आणि बुद्धी म्हटलं की त्या मन आणि बुद्धीमध्ये अहंकार आलाच. आत्मा आपल्यासोबत 5 इंद्रिय नेतो, आत्म्यासोबत ही 5 इंद्रिय असतातच जडून. तसं मन म्हणलं की त्या मनाला जडून अहंकार असतोच. उचललेली या प्राणासरसी इंद्रिय निगती जैसी, तैसा मनोबुद्धीपासून अहंकार होईल. मन आणि बुद्धी म्हटलं की अहंकार आलाच आणि हा अहंकार विषय भोगायला होतो. परंतु भगवंताच्या नामानं, हरिनामानं अहंकार मरतो. काही काळ गवत नाही. जोपर्यंत भगवंताचं नाम चालू आहे तोपर्यंत अहंकार मेलेला असतो आणि नाम थांबलं की पुन्हा अहंकार त्या मनात वास करतो आणि मनुष्य अहंकारात पुन्हा बद्ध होतो. राम म्हणता कामक्रोधाचे दहन, होय अभिमान देशोदडी. तुम्ही जर रामनाम घेत असाल तर जेव्हा रामनाम घेता
तेव्हा त्या काळाकरता तुमचा अहंकार मेलेला असतो. आणि रामनाम घेत असताना जर तुम्हाला कोणी शिव्या दिल्या, घरात सासू आहे आणि सून रामनाम घेते, काम करते, काम करता करता रामनाम घेते आणि सासू सुनेला वाईट वाईट बोलते, तर सून सासूकडे जाईल, तिची विनवणी करेल, काय झालं आत्याबाई, कामून रागायलात, अहो घेऊ सावरून, गेले असतील कुठं किंवा चुकलं असेल माझ्याकडून, मी करल पुन्हा. सासू कितीही वाईट बोलली तर सून सासूला गोडच बोलेल जेव्हा तिच्या मुखात रामनाम आहे. कारण रामनाम जेव्हा मुखात आहे तेव्हा अहंकार मरतोच मनातला, आणि रामनाम थांबलं की पुन्हा अहंकार येऊन वास करतो. मग सून रामनाम घेते, सासू घाणघाण बोलते, सून कधीच बेकारपणे रिॲक्ट होणार नाही, तिच्या अंगावर धावून जाणार नाही, तिला गोडच बोलेल सासूला. का? रामनाम चालू आहे, मध्ये अहंकार मेलाय रामनामानं. आता विषय भोगायला सासू वाईट बोलते, निंदा करते, पण विषय भोगायला अहंकारातून डुसणी मारायला नाही, अहंकार मेलाय. आणि सून सासूची गोडच बोलणार, कितीही वाईट बोलली तरी. रामनाम चालू आहे, अहंकार मेलाय, विषय भोगायला अहंकार लागतो, तेव्हा विषय भोगला जातो, अन्यथा नाही. पण छकडी सून आहे, देवात तोंडाचं नाव नाहीये, आणि सासू शिवाय द्यायली, बेलनं घेऊनच धावेल, बेलनंच. सध्याची सून जिच्या तोंडात रामनाम आहे, सासू नाही ते बोलली, ती सासूची मंदांनी करेल, आत्याबाई असं नाही तसं नाही, आपण घेऊ सावरून, गोड बोलेल. रामनाम आहे, अहंकार मेलाय मनातला, आणि अहंकार असेल तर विषय भोगे, अहंकार मेला तर विषय भोग नाही. सून चांगली वागेल, पण मुखात रामनाम नाही आहे म्हणजे अहंकार पुन्हा वास करेल मनात. आणि सासू काही बोलली की लका डोल बांधणं, हाना माऱ्याच, अहंकार विषय भोगायला होतो. मग दैनंदिन जीवनामध्ये तुमचे आमचे भांडं जर मिटावेत असं वाटत असेल, एकमेकांमध्ये सलोखा यावा, गुणागोविंदाचं वातावरण यावं, भाईचारा यावा, प्रेमाचं वातावरण यावं, तर रामनाम जपा. कारण ज्या क्षणी मुखात रामनाम आहे त्या क्षणी मनातला अहंकार पळून जातो. रामनाम थांबलं की पुन्हा अहंकार येतो. उचलली या प्राणासरशी इंद्रिय निगती जैसी, तैसा मनोबुद्धीपासी अहंकारू ये. ज्ञानोबा आहे, मनाने बुद्धी म्हटलं आणि त्या मनात रामनाम नसेल तर तिथं अहंकार आलाच, आणि तो विषय भोगायला लावणार आणि भांडणच करायला लावणार, पाप पुण्याची निर्मिती करणार आणि संसारात बांधणार. पण मुखात रामनाम आहे, अहंकार मरतो तेवढ्या काळाकरता. कुणी कितीही वाईट बोललं तर अहंकार नाही, आता विषय भोगायलाच कुणी लावत नाही, भांडण नाही, पाप पुण्य नाही, संसार बंधन नाही. भले आम्ही संत नसतो, साधारण जीव आहेत, पण तरी संतासारखं जीवन आम्हाला जगता येतं अहंकार रहित, केवळ रामनामानं. म्हणून तुकोबाराय बोलले की सर्व काळ नामचिंतन मानसी, समाधान मनासी समाधी हे. संताला जी समाधी लागते मोक्ष औषध गेल्यावर, संताला जी मोक्षाला गेल्यावर समाधी लागते, ती समाधी आम्हाला मोक्षाला न जाता नुसत्या रामनामानं लागते. सर्व काळ नामचिंतन मानसी, समाधान मनासी समाधी हे. तुम्ही रामनामानं समाधी अवस्थेत जगू शकता, मोक्ष न मिळवताही, आणि विषय न भोगू शकता. का? अहंकार मेलाय, मुखात रामनाम आहे. म्हणून भाऊकीतले, गणागोतातले, सासूसुनातले, बापलेगातले कोणाचेही भांडण मिटायचं असेल तर त्याला औषधच नाही. आताच आमचे डॉक्टर साहेब बोलले ना तुकाराम देशमुख की भावाभावात पटत नाही, वेगळे निघतात. याचं कारणच हे मुखात रामनाम नाही. 4 भाऊ आहेत, चौघाला रामनाम जपा म्हणावं, चौघाचा अहंकार मरेल. कारण रामनामापाशी अहंकार थांबतच नाही. राम म्हणता कामक्रोधाचे धन, होय अभिमान देशोधडी, देशोधडीला पळून जातो. 4ही भाऊ रामनाम घेत आहेत, अहंकार मेलाय. भाऊ एकमेकाला वाईट बोलणार नाही, बोलले तरी ते विषय भोगणार नाहीत निंदेचा. त्यांना द्वेष नाही, क्रोध नाही, भांडण नाही, तंटा नाही, पुण्य नाही, पाप नाही. कारण विषय भोगायला लावायला अहंकार असावा लागतो. रामनामानं अहंकार मेला तर विषय कोण भोगायला होईल? वाईट बोलणार नाही, बोलले तर क्रोध येणार नाही. मग भावातले भांडणं मिटवायचे ना, फक्त रामनाम मुखात धारण करा, याशिवाय दुसरं औषध नाही. नसता तुमच्या काठ्या कोरड्या चालूच राहणार आहेत. रामनामापासून वंचित असाल, दूर असाल तर याला एकच औषध, रामनाम. का रामनामानं अहंकार मरतो, अहंकार मेला की अहंकार विषय भोगायला होतो. तो अहंकार आता नाही, विषय भोग नाही, राग द्वेष नाही, पुण्य नाही, पाप नाही, भांडण नाही, तंटा नाही, संसार बंधन नाही, काही नाही. आम्ही संतासारखं जगू शकतो. रामनाम मुखात धारण करा, ते सातत्यानं करा. आणि म्हणून अगर रिकामा अर्ध घडी उगस लिहिलंय का? नाही तर ज्ञानाबारा म्हणले असे तासाला एकदा रामनाम म्हण, पण नाही, रिकामा अर्ध घडी. कारण रामनाम थांबलं की अहंकार पेटून उठला. तैसा मनोबुद्धीपाशी अहंकार होईल. रामनाम थांबलं की मनात आणि बुद्धीत अहंकार आलाच,
आणि अहंकार म्हणलं की पुढची प्रक्रिया आलीच. मी 1000 वेळेस सांगितली समजावून, ही पुढची विषयभोगाची प्रक्रिया आलीच. सातत्यानं रामनाम जपा. हो, जागोजाग संतांनी हेच सांगितले की टाहो पोडो पोडो, की सातत्यानं रामनाम जपा. अहंकार मरेल, विषयभोग थांबतील, पाप पुण्य थांबेल, संसार पुण्य बंध थांबेल आणि भांडण तंटाई थांबेल. रामनाम हेच एकमात्र औषध आहे. आणि म्हणून नाथानं 108 वेळा पठाण थुकूनही नाथांना क्रोध आला नाही. तुकोबारायच्या पत्नी जिजाबाई सगळ्याच्या पाठातला ऐकल्यातला दृष्टांत. जिजाबाईंनी जेवण केले, जेवणात मीठ कमी आहे. पंक्तीला भाऊ आणि तुकोबाराय जेवतायत. तुकोबारायांनी जेवण केलं आणि उठून निघाले आणि तेवढ्या जिजाबाई जेवायला बसल्यात. जिजाबाईने घास तोंडात घातला की आळणी लागलं. जिजाबाई उठली आणि बॉला धरलं, उपरण्याला. बॉ थांबा म्हणली. जिजाबाई बॉ म्हणायची, बॉ थांबा. अहो माझा भाऊ पाहुणा होता म्हणली, त्याला कळलं नाही किंवा लाज वाटली सांगायला. तुम्ही तर घरचे आहेत ना, तुम्ही का नाही म्हणले मी भाजीला मीठ नाही, भाजी आळणी झाली, का नाही सांगितलं बुवा. तुकोबाराय म्हणले, अगं आवले, मी काय खातोय आणि कुणाला खातोय माझा मलाच पत्ता नाही. मी देह भानावर नाही, तू काय म्हणती खरटण आळणी. माझी जीभ विषयच भोगत नाही. हां, तैसाच ही विविध रुस. माझ्या जिभेला गोड आणि आंबटण खाराटी चवच कळत नाही. मला गोड खाल्ल्यानं आनंद झाला असता तर कडू खाल्ल्यानं दुःख झालं असतं. मला गोड खाल्ल्यानं आनंद नाही, म्हणून कडू खाल्ल्यानं दुःख नाही, आळणी खाल्ल्यानं दुःखही नाही. म्हणून बघा, तुम्हाला स्तुतीने आनंद झाला तर निंदेने नक्की दुःख होणार. स्तुतीने आनंदू नका, निंदेने दुःख होणार नाही. ही कला शिकवते ज्ञानेश्वरी आम्हाला जगण्याची. मोक्षाकडे तर नेते, पण दैनंदिन जीवन कसं जगावं. तुम्हाला स्तुतीने आनंद झाला, निंदेने नक्की दुःख होईल. स्तुतीने आनंदू नका, निंदेने दुःख होणार नाही. उदबत्तीच्या वासाने आनंद झाला, पादलेल्या वासाने दुःख होणारच. उदबत्तीच्या वासाने आनंदू नका, पादलेल्या वासाने दुःख होणार नाही. मृदुस्पर्शाने आनंद झाला, चापट मारल्यावर दुःख होणारच. मृदुस्पर्शाने आनंदू नका. चापट काय, मोटरसायकलची धडक जरी बसली तरी तुम्हाला दुःख होणार नाही, तुम्ही भांडणार नाहीत. उलट त्या धडक मारणाला उठून उभं कराल. उठ बाबा, तुला लागलं का, तुझी गाडी मोडली का, जा. अहंकार मेलाय. मुखात रामनाम आहे, अहंकार मेलाय. मृदू विषय भोगायचा नाही, कठीण विषय भोगायचा नाही. मृदू स्पर्शाने आनंद आहे, कठीण स्पर्शाने दुःख आहे. सुंदर रूप पाहिला आनंद झाला, घाणेरडं रूप पाहिलं दुःख होईलच. सुंदर रूपाने आनंदू नका, घाणेरड्या रूपाने दुःख होणार नाही. आणि हे करू नका असं आपल्या जीवनात यावं तर त्यासाठी अहंकार मारा. आणि अहंकार मारण्यासाठी रामनाम हेच एक औषध आहे. कारण रामनामानं अहंकार, जेव्हा रामनाम चालू आहे तेवढ्या काळा करता अहंकार पळून जातो. तुम्ही निरअहंकार असता. अहंकार गेला की आतून डुसणी मारायला कुणी नाही विषय भोगायला. विषय थांबला. रामनामामुळे अहंकार मेला, अहंकारामुळे विषयभोग संपले. विषयभोग संपले, रागद्वेष गेले, पुण्यपाप गेलं, संसार बंधन गेलं. जीवनात सुख नाही, दुःख नाही, निखळ आत्मानंद आहे. आणि म्हणून आपुली आपण पिया, जरी इंद्रिय येती आया, तरी अधिक काय धनंजया सार्थको असे. इंद्रियावर ताबा मिळवणं हे मानवी जीवनातलं सर्वात मोठं सार्थक आहे. ती इंद्रिय तुम्हाला मोक्ष मिळवून देतात का? पाप पुण्याची निर्मिती थांबते विषयभोग न घेतल्यामुळे. ही इंद्रिय कशी जिंकावी, शेवटच्या 5-10 मिनिटात सांगून आपण थांबूया. ही विषय कशी जिंकावीत. इंद्रियाला जिंकण्याचा प्रयत्न करू नका. इंद्रिय फार बलवान आहेत. त्याला जिंकण्यासाठी जितक्या युक्त्या कराल तितकी ते पेटून उठतील. स्प्रिंग जितकी जोरात दाबावी आणि सोडली की तितक्या ताकदीनं वर येते. इंद्रियाला जिंकण्याचा प्रयत्न केला, इंद्रिय तितके खवळतील आणि पुन्हा विषयाकडे नेतील. म्हणून इंद्रियाला कंट्रोल करण्याच्या किंवा ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात पडूच नका. इंद्रिय हे सैन्य आहे आणि मन इंद्रियाचा राजा आहे. लढाईमध्ये विरोधी पक्षाचा प्रामुख्याने राजावर डोळा असतो. राजा ताब्यात आला की सैन्य आपाप तलवार टाकतं, सैन्य ताब्यात येतं. राजाला ताब्यात घ्या. मन हे इंद्रियाचा राजा आहे आणि इंद्रिय मनाचं सैन्य आहे. मनाला ताब्यात घ्या. मन ताब्यात आलं, मनरूपी राजा ताब्यात आला की इंद्रियरूपी सैन्य आपाप ताब्यात येतं. त्याला वेगळं ताब्यात घेण्याची गरज नाही. इंद्रिय आपाप जिंकल्या जातात
आणि म्हणून ज्ञानाबाई बोलले की तैसे मनपण मोडे इंद्रिया ते आधीच उबडे, जैसे सूत्रधारे विन साई खडे वाहो जैसे. ज्ञानोबा आहे, मनपण मोडे इंद्रिया ते आधीच उबडे, सूत्रधारे विन साई खडे वाहो जैसे. त्या कळसूत्री बाहुल्याचा खेळ असतो आणि त्या बाहुल्याला दोरे असतात. बाहुल्या चांगल्या दोरा बांधलेला आहे, पण ज्या बोटावर दोऱ्या आणि त्या बाहुल्या नाचवल्या जातात, सूत्रधारच नाही आहे, तर त्या बाहुल्या उतान्या पडतात. तसा मनाचा मनपणा मोड आहे, इंद्रिय उतानी पडतात. ज्ञानोबा बोलतात तसे मनपण मोडे इंद्रिया ते आधीच उबडे, सूत्रधारे विन साई खडे वाहो जैसे. उबडे म्हणजे उतानं पडणं. बाहुली आहे, तिला दोरा आहे, पण बोटावर खेळणारा सूत्रधार नाही आहे, बाहुल्या उतान्या पडतात. इंद्रियाला खेळवणारा जो राजा आहे मनरूपी, तोच मेल आहे, ही इंद्रिय उतानी पडतात. अर्थात मन मेलं की इंद्रिय आपाप ताब्यात येतात, कारण इंद्रियाच्या व्यवहाराला मन कारणीभूत. ज्ञानोबा बोलतात तसे मन हे पांडवा, मूळ या इंद्रिया भावा, हेची रहाटे आगवाद्वारी ये. जी वेळी जैसे आत होऊन असे, बाहेरी येतैसे व्यापार रूपे. वांचुनी मनीच नाही ते वाचेसे उमटेले काही, बीजेवनी भुई अंकुर असे. मग जे वेळी जैसे आत होऊन असे, बाहेर येतैसे व्यापार रूपे. ज्ञानोबा आहे, इंद्रिय मनाच्या दारात उभा राहतं आणि इंद्रियाला आवाज देतं य, आणि विषयात ढकलतं आणि मजा मारतं. इंद्रियाच्या प्रत्येक क्रियेशी कारणीभूत कोण असेल तर मन आहे. मनात जी वासना असेल ती इंद्रियाद्वारे प्रकट होते. जमिनीत जर बी पेरलं तर अंकुर येईल, जमिनीत पेरलंच नाही तर अंकुर कुठून येईल? मनातच विषय भोग नाही, मनच मेल आहे, तर इंद्रियात विषय भोग कुठून येणार? बीजे म्हणे भुई अंकुर असे, पवऱ्यात नाही तर आडात कुठून येणार? आणि म्हणून विषयाला जिंकायचं नाही, इंद्रियाला जिंकायचं नाही, मनाला जिंकायचं. मन मेलं की इंद्रिय आपाप ताब्यात येतात, आणि इंद्रिय ताब्यात आले की विषयभोग थांबतात, पुण्य पापाची निर्मिती थांबते, संसार बंधन थांबतं. हे मन कसं ताब्यात घ्यायचं? शेवटचे 5 मिनिट, मन कसं ताब्यात घ्यायचं? ज्ञानोबा बोलले ज्ञानेश्वरी, यया मनाचे एक निके, जे देखील या गुढीच्या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखच कौतुके दावीत जायचे. या मनाच्या सगळ्या सवयी वाईट आहेत, याची एकच सवय चांगली आहे. याला जी वस्तू पुन्हा पुन्हा दाखवावी ते तिकडं जायला सोकतं. याला रोज सिनेमा दाखवा, हे सिनेमाला सोकेल. याला रोज तमाशा दाखवा, हे तमाशाला सोकेल. याला रोज हरिनाम दाखवा, हे हरिनामालाही सोकेल. एवढाच एक चांगुलपणा, चांगला गुण मनात आहे. याला रोज वाईट दाखवा, वाईटाकडे पडेल. याला रोज चांगलं दाखवा, हे चांगल्याकडेही पडेल. एवढाच एक चांगला गुण मनाचा आहे. या मनाचे एक निके, जे देखील या गुढीच्या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखाची कौतुके दावीत जायचे. मग अशीच जर मनाची सवय, याला जी जी वस्तू पुन्हा पुन्हा दाखवावी तिकडे जायला सोकतं, तर मला याला हरिनाम दाखवा ना रोज, हे हरिनामालाही सोकेल. हां, म्हणून ज्ञानोबा अभ्यासयोग सांगतात 12व्या अध्यायात, एक 4 वेळेले अभ्यासयोगाच्या, पण यातून मन आणि संसार कसा जिंकावा ज्ञानोबा म्हणतात. तरी गा ऐसे करी या 8 पारा माझारी, मोटके निमिष भरी दे तू जाय. मग जे जे का निमिक देखेल माझे सुख, ती तुले आरोचक विषय घेईल. जैसा शरदकालू रिगे आणि सरिता ओहटू लागे, तसे चित्त काढेल वेगे प्रपंचने. मग भोगातून निघता चित्त मज माझी रिगता, हळूहळू पंडूसुता मीची होईल, मीची होईल. या 4 ओव्यात मन आणि संसार कसा जिंकावा हे ज्ञानोबा सांगतात. या 8 पारा माझारी, दिवसाचे 8 पार आहेत, त्यातल्या कुठल्या एका पारात एकदा राम म्हणा, मोठके निमिषभरी दे तुझा, एकदा राम म्हणा. उद्या 2दा म्हणा, परवा 3दा म्हणा, 4दा म्हणा, रामनाम वाढवत जा. याला चिंचेचं बोटूक दाखवा, गोलवा. आणि या मनाची सवय, जी वस्तू याला पुन्हा पुन्हा दाखवावी त्याची याला चटक लागते. याला रोज थोडं 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 रामनाम दाखवा. अभ्यास म्हणजे सराव, प्रॅक्टिस. गाडी शिकतो आपण, मोटरसायकल आपटतो उठतो, पडतो आपटतो उठतो, पण शिकतो. अभ्यास म्हणजे प्रयत्न, सराव, प्रॅक्टिस. या मनाला प्रॅक्टिस करायला हवं हरिनामाची. थोडी थोडी रोज हरिनाम दाखवा. एक वेळ असेल याला जी वस्तू पुन्हा पुन्हा दाखवली त्या वस्तूकडे जायला चटावतं, सोपतं. हे हरिनामाला चटावेल आणि याला हरिनामात गुढी दिसू लागेल. मग ज्ञानोबा जे जे का निमिक देखेल माझे सुख, ती तुले आरोचक विषयी घेईल.
याला हरिनामात पुन्हा पुन्हा हरिनाम दाखवल्यामुळे हरिनामात गोडी दिसेल, आनंद दिसेल आणि हरिनामातही गोडी आहे. ह्याला कळालं की हरिनामाला चाटावल आणि त्याला विषयाचा आणि संसाराचा तिटकारा येईल. जे का निमिक देखील माझे सुख ती तुले अरोचक विषयी घेईल. अरोचक म्हणजे तिटकारा, त्याला विषयाचा तिटकारा येईल. हरिनामातली गोडी सापडली की. आणि मग शरद काळू रिगे आणि सरिता उहटू लागे तसे चित्त काढेल वेगे प्रपंचने. नद्या जसे आटू लागतात, पावसाळा संपला आणि उन्हाळा आला की नद्या आटू लागतात, तसे हरिनामात गोडी सापडली. हरिनामात गोडी सापडलं की चित्त हे प्रपंचाला आटू लागतं. आणि प्रपंचाला चित्त आटणं, प्रपंचाचा आणि विषयाचा तिटकारा येणं म्हणजेच वैराग्य. आणि या वैराग्याने देव मिळतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योगी जीव होते. आणि म्हणून मनाला ताब्यात घ्यायचंय तर ज्ञानोबा अभ्यासयोग सांगतात. आणि अभ्यासयोगाने मन ताब्यात येतं. आणि मन ताब्यात आलं रामनामानं मन ताब्यात येतं. आणि मन ताब्यात आलं की इंद्रिय आपाप ताब्यात येतात. इंद्रिय ताब्यात आले की विषयभोग थांबतात. विषयभोग थांबले की रागद्वेष थांबतात. पुण्यपाप थांबतं आणि संसार बंधन संपतं. सद्गुरू शोधत येतो आणि तुम्हाला मोक्ष मिळवून देतो. परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही ज्ञानोबा कुठं आमच्या चुका दाखवतात की साधक मनुष्य, ज्ञानोबा बोलले, श्रोत्रादी इंद्रिय आवरती परी रसने निमून करती ते सहस्रदा कवळी जिती विषयी. ना तरी वरी पालवी खुडेजाने मुळी तरी उदक घालीजे ते तर कैसेनी नासून निपजे वृक्षातया. हे उदकाचे निबळे अधिके आडवेनी अंगे फाके तसा मानसी विषय पोखे रसनेद्वारे. आम्ही साधक कुठं चुकतो? ज्ञानोबा बोलतात की कान, नाक, डोळा आणि त्वचा या ज्ञानेंद्रियाला आवर घातला पण जीभ चरायला मोकळी सोडली. श्रोत्रादी इंद्रिय आवरती परी रसने नियमन करती. बाकीचे इंद्रिय आवरले पण जिभेला नियमन केलं नाही, मोकळी चरायला सोडली. ते सहस्रदा कवळी जिती विषयी. एखाद्या झाडाचा शेंडा खोडावा आणि मुळाला पाणी घालावं, ते झाड उभं वाढायच्या ऐवजी आडवं वाढतं. उदकाचे निबळे अधिके आडवेनी अंगे फाके तसा मानसी विषय पोखे रसनेद्वारे. जीभ जर चरायला मोकळी सोडली तर जिभेतून विषय वासना पोचतात आणि तुमची साधना बाद होते. ती तुम्हाला विषयात खिचून नेते आणि विषय भोगा लावून पाप पुण्याची निर्मिती करून तुमचं पतन करते. आणि म्हणून साधक हा करपात्री असावा. आहारी मित संतोषी माप नसुये. बरोबर आहे. आहारी मित संतोषी माप नसुये. लवलुपेता काय काय निद्रेते जिनावे भोजन करावे परिमित. हो, जिभेचे चोचले पुरू नका. मोठी गंमत असते. आम्ही महाराज लोक आहेत, आम्हाला जेवायला लोक बोलवतात, आम्ही जेवायला जातो. महाराज पहिल्यांदा आले, महाराज पहिल्यांदा आले, महाराज पहिल्यांदा आले. त्या माऊलीने बांधले बुंदीचे गोळे, महाराजांनी हल्ले सटकून. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावाला मी प्रवचन कीर्तनला जातो, कुणी जेवायला बोलतं महाराज पहिल्या, तिच्या घरी पहिल्यांदाच आहेत पण महाराजाला रोजच आहे नाही. महाराज पहिल्यांदा आले, महाराज पहिल्यांदा आले. तिने केली बासुंदी, महाराजांनी हल्ली सटकून. तिसऱ्या गावाला गेलो, महाराज पहिल्यांदा आले, बाईला वाटतं महाराज पहिल्यांदा आले, महाराज पहिल्यांदा आले. तिने केले गुलाबजामुन, महाराजांनी हल्ले सटकून. नरबरा बोलले तू महाराज आस की साधारण माणूस आस. जीभ चरायला मोकळी सोडली की तुझं पतन होणार. ते तुला विषयाकडे खेचून नेणारच. जिभेला चरायला मोकळं सोडू नका. आणि मग आमचं पोट मोठं होतं आणि आम्ही पोटावर हात फिरवतो आणि व्यासपीठावर सांगतो ही आमची श्रीमंती आहे, तुमच्यामुळंच आहे, तुम्ही खाऊ घातल्यामुळे आमचं पोट मोठं झालं, ही आमची श्रीमंती आहे. ही श्रीमंती चुकीच्या दिशेने घेऊन जाईल. जिभेला चरायला मोकळं सोडू नका. आपल्याकडे एक मन आहे, जीभ चरायला सोडली तर माणसाला इगारा आठवते. तुमच्याकडे आहे का नाही मला माहीत नाही, पण आमच्या बीडकडे आहे. जीभ चरायला मोकळी सोडली तर माणसाला इगारा आठवते, वासना बळवतात. तसा मानसी विषय पोखे रसनेद्वारे. चार इंद्रियाला आवरतात पण जिभेला नियमन करत नाहीत. जिभेला आवर घाला. नियमो न रस हटे. येरा इंद्रिया विषय तुटे परी नियमो न रस हटे. बाकीच्या इंद्रियाला नियमन आहे पण जिभेला नियमन नाही. वनवासात असताना प्रभू रामचंद्रानं लक्ष्मणाला सांगितलंय तुला आत्मज्ञान हवंय ना, हट्ट धरल्यान तू माझ्याकडे, दादा मला आत्मज्ञान द्या, तू जा म्हणले कैलास पर्वतावर, तुला भगवान शंकर आत्मज्ञान देतील. हा गेला आणि हा
कैलास पर्वतावर येतो हे भगवान शंकरांना ओळखलं, त्यावेळेस भगवान शंकर विवस्त्र झाले आणि एका हातात जीभ धरली आणि एका हातात लघवीची जागा धरली. आणि हा प्रकार लक्ष्मणानं पाहिला, डोळे झाकले. म्हणले काय कळस म्हणा देव हा. माघारी आल्यावर रामचंद्राकडे तक्रार करू लागला. म्हणले देवा दादा म्हणले असं केलं भगवान शंकराने, असं असतं का कुठं. अरे म्हणले वेड्या लक्ष्मणा, तुला त्यांनी आत्मज्ञान शिकवलं. म्हणले कसं. त्यांनी सांगितलं की जो साधक आपल्या जिभेला आणि लघवीच्या जागेला आवर घालतो फक्त त्यालाच आणि त्यालाच लवकर आत्मज्ञान होतं. हा तुला संकेत दिलाय, जिभेला आवर घाला. जीभ चरायला मोकळी सोडली ती पतन करते. तसा मानसी विषय भोके रचनेद्वारे इंद्रिय धोके देतील. सांगा मला सर्पासोबत खेळता येईल. हा दरबार बोले सांगे सर्पे संगे खेळो येईल, व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल, हालाहाल जिरेल सेवेलिया काय. हालाहाल विष पिलात पचेल नाही ते मारेल. वाघाची मैत्री केली कडीला जाईल, तो खाऊन टाकेल. सापासोबत खेळायला जमेल, तो चावेल मारेल. सर्पे संगो खेळो येईल, व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल, हालाहाल जिरेल सेवेलिया काय. सहज खेळता अग्नी लागला, मग तो जैसा न सावरे उधवला, तैसा इंद्रिया लळा दिदला भला नोहे. इंद्रियाला लळा लावू नका, इंद्रियाचे चोचले करू नका, जिभेचे चोचले करू नका. आपली साधना कडेला जावं वाटत असेल तर हो आधी जिभेला आवर घाला, किंवा जिभेच्या चरण्यातून विषय वाढतात. बरोबर आहे बोलतायत. मानसी विषय पोके रचनेद्वारे. अरे साधारण जीवाचं काय घेऊन बसलाच म्हणले. नरमाळ बोलले थडिये नाव ठाकता, जरी वरपडी होय दुर्वाता, चुकविला मागवता आपाओपाय. एखादा साधक आहे, इंद्रिय ताब्यात घेतलीत, मोक्ष मिळवलाय, पण नंतर इंद्रियाला ढिल्लं सोडलंय, मोकळं सोडलंय आणि विषयात चरायले, तर त्याचा मोक्ष भंगतो म्हणले. तो पण संसारात बांधला जातो आणि सुखदुःखाचे गोते खातो. प्राप्तेही पुरुखे, ज्ञानवर प्राप्तेही पुरुखे, इंद्रिय लाळाविली कौतुके, तरी अक्रमिला जाणं दुःखे संसारिके. ज्ञानवर आहे. एखादी नाव आहे, वादळ पाहिले, नावाड्याने जोरात नाव पडली आणि कडीला नेली. वादळ चुकून कडीला नेली, पण कडीला थांबली तेवढ्यात वादळ आलं आणि वादळात नाव सापडली, माणसासहित नाव बुडणार. वादळ दिसले, पळवली, कडीला नेली, पण वादळानं गाठलंय, नाव माणसासहित बुडणार. वादळानं गाठलंय. इंद्रिय ताब्यात घेतली, मोक्ष मिळवला, पण मोक्ष मिळाल्यानंतर मोकार सोडली चरायला, तुमचं पतन होईल म्हणले, तो मुक्त असला तरीही. हो प्राप्तेही पुरुखे, इंद्रिय लाळाविली कौतुके, तरी अक्रमिला जाण दुःखे संसारिके. मुक्त माणसानं जर इंद्रिय चरायला मोकळी सोडली तर त्याचंही पतन होतं म्हणले, संसार दुःख वाट्याला येतच. म्हणून जाणते निपुरखे, इंद्रिय लाळावी न कौतुके आदी करू नये. शहाण्या माणसाने इंद्रियाचा लाळा करू नये. इंद्रिय जे जे म्हणती तेची ते पुरुष करती, ते तरलेची न तरती विषय सिंधू. इंद्रियाचं ऐकू नका, यांना मोकाट चरायला सोडू नका. नरबरा बोलतायत यमनिमाची ताटी, अभ्यासाची घरटी, जे सदा मना मुठी धरून राहती, तीही की जिती कासावीसी, या इंद्रियाची प्रौढी ऐसी, जैसे मांत्रिका ते विवसी भुलवी कापा. हे विषय तरी कैसे आकळीती रिद्धी सिद्धीचे निमिसे. मग तयाचे संधी मन जाये, मग अभ्यासीले ठोठावले ठाये, ऐसे बळकटपणा आहे इंद्रियाचे. ज्यांच्या भोवताली अभ्यासाचा पहारा आहे, यमनिमाची ताटी आहे, मनाला सदा मुठीत धरून राहतात, त्यांनाही इंद्रिय कासावीस करून सोडतात. जसं एखादी हडळ असते, ती मांत्रिकाला बोलवते आणि पळून जाते झुकांडा मारून, तसं इंद्रिया झुकांडा मारून पळून जातात, तुम्हाला विषयाकडे खेचून नेतात आणि रिद्धिसिद्धीच्या रूपाने येतात, इंद्रियाला स्पर्श करतात, विषय भोगायला लावतात. मन त्यांच्या कचाट्यात जातं, मन केलेला अभ्यास विसरतं, मन आणि इंद्रिय विषय भोगतात, पाप पुण्याची निर्मिती करतात आणि संसारात बांधतात. म्हणून इंद्रियाचे लळे पुरवू नका. तुम्हाला फक्त दारं मोडायचे, इकडचं दारं इकडं मोडायचे. इंद्रियाचे लळे पुरवताना की इंद्रिय किती बळकट आहेत हे सांगताना तो पराशर ऋषी नावेमधून प्रवास करत असताना मत्स्यगंधा नावाची एक नाव चालणारी मुलगी होती. इंद्रिय किती बळकट आहेत, ऋषी आहे, पण इंद्रिय जर ढिल्ली सोडली, मोकार सोडली, त्याचा लाड केला, मुक्त झालाय, पण इंद्रियाचा लाड केला तर ती इंद्रिय कशी बळकट आहे तर तुमचं पतन करतात. पराशर ऋषी नावेतून प्रवास करतोय, मत्स्यगंधा नाव चालवतीये. पराशर ऋषीला वाटलं या स्त्रीसोबत लग्न करावं, आग्रह केला. पराशर ऋषीने मत्स्यगंधेसोबत लग्न केलंय आणि भर दुपारी तो पराशर ऋषी मत्स्यगंधेला आग्रह करू लागला की आता तू माझी बायको आहेस, पत्नी आहेस, अर्धांगिनी, धर्मपत्नी आहेस, आपण संसार करू. मत्स्यगंधा म्हणते स्वामी भले तुम्ही माझे नवरे आहेत, मालक आहेत, पण दिवसा आभाळात सूर्य असताना पती पत्नीने भोग घेऊ नये, पाप आहे, दोष लागेल.
मंत्रविद्या बोलले, सगळ्या आकाशात ढग आणले, सूर्य झाकवला. म्हणले बघ सूर्य झाकला, आता आकाशात सूर्य आहे का? म्हणले नाही. मत्स्यगंधामध्ये आपण पाण्यात आहोत, जलदेवता आहे, पाण्यात भोग घेणं पाप आहे, आपण पाण्यात आहोत. मंत्रविद्येने 15 फूट नाव वर उचलली. म्हणले बघ आता आपण पाण्याच्या बाहेर आहेत. मला सांगायचं हे की मंत्रविद्येने आकाशात ढग आणून सूर्य झाकला, मंत्रविद्येने नाव पाण्यापासून वर उचलली, अवघड गोष्टी केल्या, पण मंत्रविद्येने पराशर ऋषीला आपला काम दाबता आला नाही. काम दाबता आला नाही. इंद्रिय जर मोकार सोडली तर ते तुम्हाला भोग घ्यायच लावतात, भोग घेऊन तुमचं पतन करतात, पाप पुण्य निर्माण करतात आणि संसारात बांधतात. इंद्रियाचे लळे करू नका, लाड पुरू नका. कामदेव मूर्खी बनवतोय. आणि तेवढ्यात विश्वामित्राची भेट झाली आहे. म्हणले कामदेव का माझ्यासाठी मूर्खी बनायला का, तुझ्या जाळ्यात अडकवायला? अरे म्हणले तुला मूर्खीची काय गरज आहे? म्हणले तुला तर माझी मेनकाच पुरी आहे. मी मूर्खी विणतोय ते मारुतीरायासाठी आणि शुकदेवासाठी, की जे माझ्या कचाट्यात सापडत नाहीत. आणि शेवटपर्यंत नाही सापडे कामाच्या कचाट्यात मारुतीराय आणि शुकदेव. अरे विश्वामित्रा तुझी काय कथा आहे? म्हणले माझी मेनका पाठवली की संपलं म्हणले तुझं. आणि मेनकेसोबत लग्न केलं त्याने, विश्वामित्राने संसार केलाय. इंद्रिय बलवान आहेत. म्हणून तुकोबारायांनी एका भंगातून विनवणी केली इंद्रियांना, घी घी वाचे गोड नाम विठोबाचे. वाचेला म्हटले वाचे तू विठ्ठलाचं गोड नाव घे. तुम्ही डोळे घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. डोळ्याने तुम्ही विठ्ठलाचं मुख पहा, तुम्ही ऐका रे काना माझ्या विठोबाचे गुण. पण तुकोबाराला पुन्हा वाटलं की इंद्रियाला आदेश देऊन भागत नाही, इंद्रियाला बाडेत, हे फसवतील. जरी म्हणलं विठ्ठलाचं नाव घे, रूप पहा, त्याचे गुण ऐका, या इंद्रियाचा भरोसा नाही म्हणले. मग चौथ्या चरणात तुकोबारांनी मनच पकडले. हो, मनात येत धावगी राही विठ्ठलाचे पायी. इंद्रियावर भरोसा ठेवला नाही तुकोबाराने, चौथ्या चरणात मनाला पकडलंय. हे म्हणा मी इंद्रियाला आदेश दिलाय बाबा, पण त्यांचा भरोसा नाही. तू त्यांचा मालक आहे स्वामी, मी तुला शेवटी विनंती करतो. त्यांचा भरोसा नाही. काय? मनात येत धावगी राही विठ्ठलाचे पायी. हे म्हणा विठ्ठलाच्या पायावर तू जाऊन टाक. तू राहिला की इंद्रिय आपोआप येतात, त्यांना वेगळं आणायची गरज नाही. बाबा तुला हात जोडतो, तू विठ्ठलाचं नाव घे, विठ्ठलाच्या पायावर जाऊन राहा. तू विठ्ठलाच्या पायावर नमला राहिला की बाबा इंद्रिय आपोआप आले, त्यांना वेगळं आणायची गरज नाही. फक्त दारं मोडायचे. मनाला आणि इंद्रियाला विषयाकडून भगवंताच्या चरणाकडे वळायचे. इंद्रियाचा भरोसा नाही म्हणा, आधी मनाला वळवा. मन आले की इंद्रिय येतात, फक्त दारं मोडायचे, इकडचं इकडं, विषयाकडून भक्तीकडं. पण इंद्रियाचे लळे पुरू नका, धोका देतील. इंद्रियाचे लळे पुरवणं म्हणजे डोळ्याला रूप पाहायला किंवा सिनेमा पाहायला मोकळं सोडणं, कानाला निंदा आणि स्तुती ऐकायला मोकळं सोडणं, सिनेमाचे गाणे ऐकायला मोकळं सोडणं, जिभेला नाना प्रकारचे चटकदार पदार्थ खायला मोकळे सोडणं. विषयांचा लळा, इंद्रियाचा लळा करू नका. इंद्रियाला सदा मनात मुठीत धरून राहा. इंद्रियाची दिशा बदलली, एकदा भगवंताच्या दिशेने वळली की निगाहे बदली, नजरे बदली, निगाहे बदली. डोळ्याला पांडुरंगाचं रूप दाखवा, जिभेला सातत्यानं भगवंताचं नाम घ्यायला लावा, कानाला भगवंताचे गुणगान ऐकायला लावा. तुम्ही अहंकारे व्हा पण हरिदास म्हणून घ्यायला. आम्ही अहंकारो वाती अंगी, जे हरीचे भुषवाय लागी, जे लोभी एकच जगी माझे ने लोभी. तुम्हाला अहंकार असू द्या पण हरिदास म्हणून घेण्याचा, लोभही असू द्या पण हरिनामाचा, प्रेम करा पण भगवंतावर करा. हो, इंद्रियाला भगवंताच्या दिशेने वळवा, त्याआधी मनाला भगवंताच्या दिशेने वळवा. इंद्रिय आपोआप मनाच्या मागे जातील आणि मन एकदा भगवंताच्या चरणावर लीन झालं की इंद्रिय लीन होतील. म्हणून असं आहे की नजरे बदली, निगाहे बदली. इंद्रिय भगवंताच्या दिशेने मनाच्या मागे जातील. आणि म्हणून ज्ञानोबरायाच्या ओवीतून असा उपदेश करतायत की अहंकार जिवंत असेल, 5 ज्ञानेंद्रियाचे 5 विषय आहेत, आणि अहंकार जर जिवंत असेल मनामध्ये तो तुम्हाला हे 5 ज्ञानेंद्रियाचे 5 विषय भोगायला लावतो. अहंकारातून विषयभोग, विषयभोगातून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप, पुण्यपापातून संसारबंधन, लक्ष 84 फेरा. तुम्हाला संसारात कुणी बांधलं? पुण्यपाप. पुण्यपाप का घडलं? रागद्वेष. रागद्वेष का? विषयभोग ज्ञानेंद्रियाचे. कुणी भोगायला लावले? अहंकाराला. आणि मग जर तुम्हाला संसारात कुणी बांधत असेल तर ते पाप पुण्य आहे. आणि मग पाप पुण्याची निर्मिती आहे तोपर्यंत पुन्हा पुन्हा जन्म आहे. स्वर्ग असो नरक असो, पुन्हा पुन्हा जन्म आहे. 84 फेरा आहे. म्हणून पाप पुण्याची निर्मिती थांबवा. आणि पाप पुण्याची निर्मिती थांबवणं यालाच परमार्थ म्हणतात.
जेव्हा तुमचं जीवन पाप पुण्य रहित होईल तेव्हा तुम्हाला श्रीगुरु, आत्मज्ञान सगळ्या गोष्टी शोधत येतील आणि मोक्ष देतील. आणि मग सुरुवातीला आपण मोक्षाची व्याख्या केली की परमार्थाची व्याख्या केली की परमार्थ म्हणजे नेमकं काय. तर जीवन पाप पुण्य रहित बनवण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना, आयुष्यभर केलेला प्रयत्न म्हणजेच परमार्थ होय. कारण जीवनात पाप पुण्य समान असेल तर पुन्हा मनुष्य व्हाल, पुण्य गडगंज असेल स्वर्गाला जाल, पाप गडगंज असेल नरकाला जाल, पाप पुण्याचं शिल्लक नसेल मुक्त व्हाल श्री गुरुच्या कृपेने. आणि म्हणून जीवनात मुक्ती यावी, मोक्ष वाटत असेल तर जीवनात पाप पुण्य निर्माण होऊ देऊ नका, पाप तर करूच नका, पण केलेलं पुण्य भगवंताला अर्पण करा आणि जीवन पाप पुण्य रहित बनवा. पाप पुण्य का आलं? विषयभोग, अहंकारातून विषय वासना, विषय वासनेतून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप, पुण्यपापातून संसार बंधन. म्हणून बेसिक गोष्ट जी आहे, शेवटचे 2 मिनिट, बेसिक गोष्ट जी आहे तर आम्हाला मोक्ष हवा आहे. मोक्ष हवा आहे तर आम्हाला ज्ञानेंद्रिय जिंकावे लागतील. आणि सुरुवातीला आम्ही 2 मुद्दे मांडले की पाप पुण्य आम्हाला संसारात बांधतं, पाप पुण्याची निर्मिती थांबवणं हाच परमार्थ आहे. तर पाप पुण्य संसारात बांधतं ते 2 कारण आहेत. एक ज्ञानेंद्रियाचे विषयभोग आणि दुसरे आम्ही केलेली बरी वाईट कर्म. आपला वेळ संपलेला आहे. बरी वाईट कर्म अजून 1.5 तास 2 तास खातील. भविष्यात पुढच्या वर्षी बोलवलं तर कर्माबद्दल बोलूयात. तूर्त फक्त मी ज्ञानेंद्रियाचे विषय भोगल्यानंतर कसं पाप पुण्य जीवनात येतं हाच विषय मांडला आहे. आणि म्हणून आजच्या प्रवचनात आपले ज्ञानेंद्रिय जिंका हाच मेन मुद्दा, मूळ विषय. ज्ञानेंद्रिय जिंकले, अहंकार जिंकला, ज्ञानेंद्रिय जिंकले, ज्ञानेंद्रिय जिंकले, विषयभोग जिंकला, विषयभोग जिंकला, रागद्वेष जिंकला, रागद्वेष जिंकले, पुण्यपाप जिंकलं, आणि पुण्यपाप जिंकलं की संसार बंधन जिंकलं. आणि म्हणून तुम्हाला मोक्ष हवा आहे तर अगोदर ज्ञानेंद्रियावर ताबा मिळवा. का ज्ञानेंद्रिय जिंकले रे जिंकली की विषयभोग संपले, पुण्यपाप संपलं. आणि मग पुण्यपाप संपलं की मोक्ष मिळतो. पण ते पुण्यपाप थांबण्यासाठी इंद्रिय ताब्यात घ्यावी लागतात. आणि मोक्ष हे मानवी जीवनाचं सगळ्यात मोठं सार्थक आहे. आणि मोक्ष सर्वात मोठं सार्थक हे ज्ञानेंद्रियाच्या जिंकण्यामुळे लाभतं. म्हणून पर्यायानं ज्ञानेंद्रिय जिंकणं हेच मानवी जीवनाचं सगळ्यात मोठं सार्थक आहे. आणि म्हणून ज्ञानोबाराय बोलत आहेत की बाबांनो आपले ज्ञानेंद्रिय जिंका. ज्ञानेंद्रिय जिंकणं हे मानवी जीवनाचं सगळ्यात मोठं सार्थक आहे. का तर ज्ञानेंद्रिय जिंकले की मोक्ष लाभतो. आणि म्हणून ज्ञानोबाराय बोलले, म्हणून आपुली आपण पेया जरी इंद्रिय ती आया तरी अधिक काय धनंजया सार्थको असे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान बावले ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु रामकृष्ण महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछील तो ते लाहो. वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी चला कल्पतरूचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीतीही लोकी. भजी जो आदिपुरुखी आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. द्रष्टा दष्ट विजय येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ. हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देवो. येणे वरे ज्ञान देवो. येणे वरे ज्ञान देवो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.